सर्वांना सलाम. परमेश्वराचे स्तवन करा. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य. प्रार्थना करू. परमेश्वरा, आमचा हर्ष, आमचा आनंद आणि प्रभू, आमच्या जीवनातलं सर्वस्व केवळ तू आहेस. संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण अंतकरणाने तुझ्यावर प्रीती करीत आजच्या उपासनेत तुझ्या चरणापाशी आम्ही येतो. दयाळू प्रभू, आजच्या उपासनेद्वारे तुझं गौरव होऊ दे, तुझी आराधना होऊ दे. या उपासनेमध्ये गीत गायनाची व इतर सर्व सेवा करीत असताना क्वायरला तुझी कृपा पुरीव परमेश्वरा, कारण तू सेनाधीश परमेश्वर आहेस. डफ, सारंगी, विना अशी वाद्य वाजवत प्रभू आम्ही तुझ्या चरणापाशी येतो, कारण तू आमचा राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, सेनाधीश परमेश्वर आहेस. या गीत गायनाच्या सेवेद्वारे प्रभू तुझं गौरव होऊ दे. सोबतच जे प्रियजन येत आहेत त्यांना सुखरूप मंदिरी आण. आजच्या उपासनेमध्ये जे आम्ही करू प्रभू परमेश्वरा, त्या सगळ्यांच्या द्वारे केवळ तुझी आराधना हो आणि तुझं नाव उंच केलं जाओ. तांत्रिक गोष्टी पुष्कळ आहेत, त्या सगळ्या आशीर्वादित होऊ दे. व ऑनलाईन देखील जे प्रियजन आजच्या उपासनेचा लाभ घेत आहेत त्यांना देखील आशीर्वाद दे. जमलेल्या आम्हा सगळ्यांना प्रभू तू आपल्या आत्म्याने संचरित कर आणि आजच्या उपासनेद्वारे तू गौरविला जा. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. या सर्वप्रथम आपण गीत गात प्रभू परमेश्वराच्या चरणी जाऊया. मी क्वायरला विनंती करतो आपण पुढे यावत, स्तुती आराधना करावी. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. आजच्या सुंदरशा पवित्र वाराबद्दल आमच्या जिवंत देवाला आम्ही धन्यवाद देऊ, कारण तो आमचा जिवंत देव, आमची प्रार्थना ऐकणारा, आमचा सांभाळ करणारा आणि आम्हाला आशीर्वाद देणारा आमचा जिवंत परमेश्वर देव. कारण त्यांनी मागील आठवड्याभर आमचा त्यांनी सांभाळ केला, सुंदरसा पवित्र वाताने आमच्या आयुष्याला जोडला. त्याबद्दल त्या जिवंत देवाला आम्ही धन्यवाद देऊ. काही स्तुतीपर गीते आम्ही त्या आमच्या जिवंत देवासाठी आम्ही गाणार आहोत. आदि और अंत तू ही है, अल्फा और ओमेगा तू ही है. विजय संगीत नंबर 273 यावेळेस आपण गाणार आहोत. आपण जरी थोडके असलो तरी आपण त्या जिवंत परमेश्वराची स्तुती आराधना करणार आहोत आणि त्याला उंच करू. जीवन
मेरा पापों से भरा, जग अंधेरा और अशुसारा। जीवन मेरा पापों से भरा, जग अंधेरा और अशुसारा। मुझको पापों से बचाने को मेरे लिए जीवन दिया है। मुझको पापों से बचाने को मेरे लिए जीवन दिया है। यीशु तू महान है, महान है। यीशु तू सच्चा है, सच्चा है। यीशु तू जिंदा है, जिंदा है। यीशु तू धन्य है। दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है। राजाओं का राजा तू ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है। सारे गुनहगारों के लिए अपना खून बहाया यीशु ने। सारे गुनहगारों के लिए अपना खून बहाया यीशु ने। खाई कोड़ों की मार भी दी सलीब पर उसने अपनी जान। खाई कोड़ों की मार भी दी सलीब पर उसने अपनी जान। यीशु तू महान है, महान है। यीशु तू सच्चा है, सच्चा है। यीशु तू जिंदा है, जिंदा है। यीशु तू धन्य है। दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है। राजाओं का राजा तू ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है। न्याय करने आने वाला है, न्याय के साथ राज्य करने को। न्याय करने आने वाला है, न्याय के साथ राज्य करने को। धर्मियों को लेकर न्याय से सिंहासन पर राज करेगा। धर्मियों को लेकर न्याय से सिंहासन पर राज करेगा। यीशु तू महान है, महान है। यीशु तू सच्चा है, सच्चा है। यीशु तू जिंदा है, जिंदा है। यीशु तू धन्य है। दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है। राजाओं का राजा तू ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है। यीशु तू महान है, महान है। यीशु तू सच्चा है, सच्चा है। यीशु तू जिंदा है, जिंदा है। यीशु तू धन्य है। विजय संगीत गीत नंबर 259 यावेळेस आपण काढणार. विजय संगीत गीत नंबर 259. परम पिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें।
कैसा जलवा मसीह आ रहा है। विजय संगीत नंबर 278। देखो देखो कोई आ रहा है, कैसा जलवा मसीह आ रहा है। आंखें अपनी उठा कर तो देखो, कैसे शान में मसीह आ रहा है। देखो देखो कोई आ रहा है, कैसा जलवा मसीह आ रहा है। आंखें अपनी उठा कर तो देखो, कैसे शान से मसीह आ रहा है। वो भी कैसी सवारी है देखो, आसमां की बेदारी तो देखो। वो भी कैसी सवारी है देखो, आसमां की बेदारी तो देखो। 5 बजते हैं दूत गाते हैं, 5 बजते हैं दूत गाते हैं, क्योंकि दुल्हा चला आ रहा है। देखो देखो कोई आ रहा है, कैसा जलवा मसीह आ रहा है। आंखें अपनी उठा कर तो देखो, कैसे शान से मसीह आ रहा है। अब नहीं है वो कांटों का सेहरा, वो तो पहने हैं दूल्हे का सेहरा। अब नहीं है वो कांटों का सेहरा, वो तो पहने हैं दूल्हे का सेहरा। जिंदगी से वतन कैसी प्यारी दुल्हन, जिंदगी से वतन कैसी प्यारी दुल्हन, जिसको लेने दुल्हा आ रहा है। देखो देखो कोई आ रहा है, कैसा जलवा मसीह आ रहा है। आंखें अपनी उठा कर तो देखो, कैसे शान से मसीह आ रहा है। वहाँ सूरज न चांद न कोई, अब तो मुर्दे पड़े हैं न कोई। वहाँ सूरज न चांद न कोई, अब तो मुर्दे पड़े हैं न कोई। हम सब डरते हैं और कांपते हैं, हम सब डरते हैं और कांपते हैं, न्याय करने मसीह
यह दुनिया हमारी मिटेगी, एक नई दुनिया फिर से बसेगी। यह दुनिया हमारी मिटेगी, एक नई दुनिया फिर से बसेगी। सब नया होगा, जग नया होगा, सब नया होगा, जग नया होगा। राज करने मसीह आ रहा है, देखो देखो कोई आ रहा है। कैसा जलवा मसीह आ रहा है, आंखें अपनी उठा कर तो देखो, कैसे शान से मसीह आ रहा है। देखो देखो कोई आ रहा है, कैसा जलवा मसीह आ रहा है। आंखें अपनी उठा कर तो देखो, कैसे शान से मसीह आ रहा है, कैसे शान से मसीह आ रहा है, कैसे शान से मसीह आ रहा है। यावेळेस आपण आपल्या जागेवर उभं राहणार आहोत आणि गीत नंबर 140 आपण यावेळेस काढू. विजय संगीत गीत नंबर 140. प्रभूचं वाट दाखवे स्वतः मला तो चालवे. विजय संगीत गीत नंबर 140. आपण आपल्या जागेवर उभं राहून प्रभूला मान सन्मान देत आपण हे गीत गाणार आहोत.
यावेळेस आपल्या जागेवर बसू. थँक्यू. उपस्थित सर्व पाळक वर्गाला माझी विनंती आहे, कृपया आपण पुढे येऊन बसावत. प्रार्थना करूया. प्रभू, तू आमचा उद्धारक, दयाळू परमेश्वर पिता, आम्हाला मार्ग दाखवतोस आणि तो आम्हाला चालवतोस. तुझ्या वाटेवरती प्रभू आम्ही चालत असताना आत्मिक जीवनाची शांती सोबतच हे जीवन जगताना आम्ही शुद्ध अंतकरणाने व चांगले विवेक भावाने आपलं जीवन जगून तुला आनंदवितो, तुला संतोष देतो. ते करण्यासाठी तू आम्हाला कैवारी असा पवित्र आत्मा दिलास. त्याच्या मार्गदर्शनात तू आम्हाला चालवून तुझ्या सानिध्याचा नेहमी अनुभव देतोस. आजच्या उपासनेत पुन्हा एक वार तुझी कृपा, तुझा अनुग्रह आम्ही मागतो व जमलेल्या सर्व उपासकांच्या समवेत देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करावी या वचनाचं स्मरण करीत ते खरं पण घेऊन तुझ्या चरणापाशी येतो. प्रभू, तो आम्हाशी बोल व या सर्व स्वाच्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. भक्तीमध्ये आम्ही जे वाचन करू, सोबतच ज्या प्रियांसाठी आम्ही मध्यस्थ्या करू, प्रभू त्यातून एक नवा आशीर्वाद आम्हा सगळ्यांना दे. आजच्या पवित्र वचनाद्वारे तू आम्हा सगळ्यांशी बोल व तुझा पवित्र निरोप आम्हाला कळीव. ऐकलेल्या वचनानुसार जीवन जगण्यास तुझी कृपा दे. सारा आदर, मान, महिमा प्रभू तुला असो. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आजच्या उपासनेमध्ये आपण स्तोत्रसंहितेच्या वाचनासाठी स्तोत्रसंहिता 111 हे काढणार आहोत. पवित्र शास्त्रातून स्तोत्रसंहिता 111 हे आपण काढू. परमेश्वर आपल्या लोकांची काळजी घेतो याबद्दलचं हे स्तोत्र आहे. जर आपल्या सगळ्यांना मिळालं असेल तर आपल्या जागेवर आपण उभं राहावं. जिवंत देवाला आपल्याला सन्मान द्यायचा आहे या स्तोत्रसंहितेच्या वाचनाने. यासाठी पहिलं वचन मी वाचेल व मंडळी आपणाला विनंती करतो. दुसऱ्या वचनापासून आपण आळीपाळीने वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता 111. परमेश्वराचे स्तवन करा सरळ जणांच्या सभेत व मंडळीत. मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन. त्याची कृती साक्षात मान व महिमा आहे. त्याची न्यायी पण सर्व काळ टिकून राहते. त्याने आपले भय धरणाऱ्यास अन्न दिले आहे. तो आपला करार सदा स्मरतो. त्याच्या हातची कृत्ये साक्षात सत्य व न्याय आहेत. त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहेत. त्याने आपल्या लोकास उद्धारदान पाठवून दिले आहे. त्याने आपला करार सर्व काळाचा नेमिला आहे. त्याचे नाव पवित्र व भययोग्य आहे. परमेश्वराचे भय धरणाऱ्याचा आरंभ होय. त्याप्रमाणे ते वर्ततात त्या सर्वांस बुद्धी प्राप्त होते. त्याची बुद्धी. उभे असतानाच आपला विश्वास जाहीर करूया व प्रेषितांचा मत अंगीकार एका सुरात म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरीस जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्या समोर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन
याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. धन्यवाद. बसूया आपण. प्रियजन हो, पुन्हा एक वार आम्ही आमच्या दयाळू प्रभू परमेश्वराकडे त्याची कृपा, त्याचा अनुग्रह मागूया व पुन्हा एक वार मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये आपण प्रभूचरणी जाऊया. SAMच्या संपूर्ण सेवा कार्यासाठी, सर्व पदाधिकारी वर्गांसाठी प्रभू आपली कृपा, आपला अनुग्रह देव. सोबतच जे कार्य व जी सेवा होत आहे देवा, त्यामध्ये आम्हाला अधिक प्रगती देव, अधिक आपली कृपा देव. आपले अध्यक्ष महोदय, आपले कार्यकारी संचालक, संस्थेचे सर्व विश्वस्त, या सगळ्यासाठी आपण प्रार्थना करीत असताना आपले चर्चेस, आपल्या मंडळ्या, सोबतच शेतीवाडी, हॉस्टेल्स, या सगळ्यांवरती देवबाप आपला आशीर्वादाचा, कृपेचा वर्धहस्त नेहमी करो. आम्ही विशेष प्रार्थना करणार आहोत आजारी प्रियजनांसाठी. त्यामध्ये श्री PD लवणे यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. प्रभू देवबाप त्यांना आरोग्य देव. सोबतच राकेश गावित धानोरा यांचे वडील, यांचं आज निम्स हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन आहे. या बंधूच्या प्रार्थना विनंतीला आपण प्रार्थनेमध्ये घेऊया. सोबतच पावसासाठी आपण प्रार्थना करत आहोत आणि प्रभू देवबाप आपल्या कृपेने आम्हाला दररोज थोडा थोडा का होईना पाऊस देत आहे. याद्वारे आमचे झरे भरून जातील हा आमचा विश्वास आहे. सोबतच रुसाबाई जांबिलसा मुंदलवड राहणाऱ्या यांना काल प्रभू आज्ञा झाली, तर आपण रुसाबाई जांबिलसा यांच्या पश्चात असलेल्या कुटुंबियांसाठी प्रार्थनेमध्ये आठवण करणार आहोत. आपल्या सर्व प्रार्थना विनंत्या घेत मी सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करतो. आपण आपले डोळे मिटूया, आपलं लक्ष जिवंत परमेश्वराकडे लावूया. आमच्या उद्धारक प्रभू परमेश्वर पित्या, पुन्हा एक वार आजची ही सुदिन सकाळ तू आम्हाला दाखवली. या सुंदरशा मंदिरी प्रभू आम्ही एकत्र येऊन तुझी आराधना एकत्र बसून करू शकतो. प्रभुदेव बाप्पा, हे स्वास्थ्य तू आम्हाला दिलंस. एवढंच नव्हे तर आमच्यामध्ये जीवनाचा श्वास तू दिलास. अरे प्रभू, तू आम्हाला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या पुरवठ्याने पुरवून आज तुझ्या मंदिरामध्ये विश्वासणाऱ्यांच्या संगतीमध्ये आमच्या कुटुंब लेकरांच्या समवेत आम्हाला बसवलंस व तुझा पवित्र निरोप काय आहे तो ऐकून घेण्याची कृपासुद्धा तू देत आहेस. जी सुमधुर गीता आम्ही गायली व ज्या स्तोत्रसंहितेचं आम्ही वाचन केलं, परमेश्वरा, त्याच्याने आमच्या विश्वासाला प्रेरणा मिळते आणि आमचा विश्वास मजबूत होतो. कारण प्रभू, आम्ही तुझ्यासमोर आमच्या विश्वासाला सादर करीत, कारण की परमेश्वरा, ख्रिस्त येशूच्या येण्याची वाट बघत असता आम्ही आमचं जीवन स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवून शुद्ध आणि पवित्र जीवन जगून व अनेकांना तुझ्या गौरवी राज्याची सुवार्ता सांगून तुला संतोष देत प्रभू तुझं नाव उंच करावं ही तुझी इच्छा आहे. म्हणून सांप्रतच्या युगामध्ये एक वासनांना जुगारून आम्ही देवबाप्पा सत्याचा परिपूर्ण करता असा आमचा उद्धारक प्रभू, ते तुझ्याकडे लक्ष लावून सहाय्य मागत आहोत. प्रिय देवबाप्पा, आम्ही तुझी स्तुती करतो, कारण की ही जी गीतं आम्ही गायली त्या प्रत्येक शब्दाचा भावविषय केवळ तू आहेस आणि ह्या प्रत्येक शब्दाच्या द्वारे केवळ तुझी आराधना आहे. तू स्तुतीस पात्र परमेश्वर आहे व तुला स्तुती आवडते, तुला आराधना आवडते. असंख्य देवदूत आजही स्तुती आणि स्तुती ह्याचा गजर तुझ्यासमोर करत राहतात. हालेलुया या नावाचं स्तवन सतत तुझ्यासमोर होत आहे. आणि आज पुन्हा एक वार आम्ही उपासक तुझ्या चरणी येतो. प्रभुदेव बाप्पा, SAMच्या या गौरवी सेवा कार्यामध्ये तू आम्हा सगळ्यांना ठेवलंस. यासोबतच काही प्रियजनांना सरकार दरबारी तू आपली सेवा करण्याची कृपा देत आहेस. सोबतच कोणाचा आपला नोकरी आणि व्यवसाय आहे त्या सगळ्यांमध्ये तू बरकत आणि आशीर्वाद देत आहेस. केवळ भौतिक आशीर्वाद नव्हे तर आध्यात्मिक आशीर्वाद फार महत्त्वाचे आहे. अरे प्रभू, त्या आध्यात्मिक आशीर्वादांची गणती व त्याचं महत्त्व ज्या कोणी जाणून घेतलेलं आहे प्रभू, ते आज उपकार मानण्यासाठी, आभार मानण्यासाठी तुझ्या चरणी आहेत. पुन्हा एक वार देवबाप्पा, आम्ही SAMच्या या संपूर्ण सेवा कार्यासाठी आभार मानतो. कारण परमेश्वरा, तुझ्या आत्म्याने प्रेरित होऊन आलेल्या मिशनऱ्यांनी सेवा कार्य या ठिकाणी सुरू केलं व अनेक खांद्यांवरती ही जबाबदारी तू दिलीस व आजवर प्रगतीच्या वाटचालीवर तू आम्हाला येथवर घेऊन आलास. येथून पुढे देखील तू घेऊन जाशील हा आमचा दृढ विश्वास आहे. प्रिय प्रभू, आमचे सर्व पदाधिकारी वर्ग यांच्यासाठी तुझ्याकडे आम्ही मागतो. आमचे अध्यक्ष महोदय, आमचे कार्यकारी संचालक, त्याचप्रमाणे संस्थेचे सर्व विश्वस्त, प्रतिदिवशी देवबाप्पा आम्ही या प्रियांसाठी तुझ्याकडे सहाय्य मागत आहोत. प्रतिदिवशी या प्रियांसाठी प्रभू आम्ही तुझ्याकडे मध्यस्थी करीत आहोत. आजच्या या सकाळी देखील प्रभू या गौरवी सेवा कार्यासाठी आम्ही सहाय्य मागतो. कारण की हे कार्य मोठं आहे, वाटतं तेवढं सोपं नाही आहे. टप्प्याटप्प्या गणिक अनेक गोष्टी आणि अनेक अडचणी आहेत.
यासोबतच अनेक गोष्टींचा पुरवठा आहे, संसाधनं आहे, आर्थिक पुरवठा आहे, वेगवेगळं मनुष्यबळ आहे, लागणारी साधनं आहेत. परंतु देवबापा, आमच्या विश्वासाचा उद्धारक आणि पूर्ण करणारा असा ख्रिस्त, त्याकडे आम्ही आमचं लक्ष लावून आहोत. म्हणून प्रभू, आमच्या सर्व गरजांची पूर्तता तू केलीस व करत आहेस. आमच्या सर्व पदाधिकारी वर्गाला चांगलं आरोग्य तू दे, चांगली कृपा तू दे, दूरदृष्टिकोन तू दे, यासाठी की भविष्यामधील सर्व कार्य आशीर्वादित असे व्हावेत. प्रिय प्रभू, आम्ही सर्व मंडळांसाठी आभार मानतो. आज सर्वच मंडळांमध्ये होणारी उपासना प्रभू तू आशीर्वादित कर. सर्व मंडळांमध्ये तुझं पवित्र वचन गाजवलं जाईल, तुझी आराधना केली जाईल. प्रभू, प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आमची प्रार्थना आहे की प्रत्येकाच्या अंतकरणाशी तू बोल आणि प्रत्येकाला प्रभू तुझ्यामध्ये नव्याने सज्ज कर. कारण की प्रभू परमेश्वरा, केवळ चाली, रूढी, परंपरा किंवा सणवार पाळणे, दिवस पाळणे ह्यासाठी नव्हे, तर आमच्या मनाचं नवनीकरण व्हावं, नूतनीकरण व्हावं, ह्याची भावना प्रत्येक विश्वासणाऱ्यामध्ये असावी. यासाठी प्रभू आज होणाऱ्या सर्व उपासना विविध चर्चेसमधल्या आशीर्वादाच्या आशा कर. सर्व पाळक वर्ग, सर्व सुवार्तिक, मंडळांचे अध्यक्ष, मंडळांचे खजिनदार, मंडळांचे सचिव आणि मंडळांमध्ये सेवा करणारं पंचमंडळ, महिला मंडळ, तरुण संघ, संडे स्कूल, या सगळ्या कार्यांना दे बापा आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. जे सेवा कार्य प्रभू संडे स्कूलच्या द्वारे होत आहे, आमच्या या लहान लेकरांच्या बालमयावरती इतके चांगले संस्कार गाजवले जात आहे. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो समर्पित अशा आमच्या शिक्षक वर्गासाठी. कारण प्रभू, खऱ्या मनाने हे प्रियजन स्वतःचं समर्पण करून आपल्या दुहेरी जबाबदाऱ्या सांभाळून मंडळीतल्या ह्या प्रिय लेकरांना वळण लावत आहे, ख्रिस्तामध्ये सुदृढ आणि बळवंत असं करीत आहे. दे बापा, या प्रियजनांची सेवा आशीर्वादित कर. महिला मंडळाच्या सेवेसाठी प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. जे अध्ययन ते करीत आहे, मोठ्या विश्वासाने ते करीत आहे. आणि प्रभू, प्रति बुधवारी त्यांचं एकत्र मिळणं आशीर्वादाचं होऊन अनेक वेळेला पवित्र शास्त्र संदर्भामध्ये त्यांच्या असलेल्या विचारांना प्रभू तू प्रगती देत आहेस आणि विश्वासामध्ये मजबूत करीत आहेस. म्हणून आम्ही आभार मानतो. चालवलेल्या या अभ्यासक्रमासाठी प्रभू सारा आदर, मान, महिमा आम्ही तुला देतो व काउन्सिलच्या या कार्याला तू अधिक फलवंत करावंस व अनेकांपर्यंत तुझं पवित्र वचन, जे सत्यप्रदित वचन आहे, ते अनेकांपर्यंत पोचून अनेकांच्या जीवनाने तुला गौरव देणारं असं व्हावं, असं तू होऊ दे. सोबतच दे बापा, आम्ही आमच्या शाळांसाठी आभार मानतो. आमचे सर्व प्राचार्य, आमचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि आमचे सर्व विद्यार्थी, या सगळ्यांसाठी प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो. कारण की शाळेचं व्यवस्थापन हे अतिशय मोठं असं आहे, अनेक गोष्टी त्यामध्ये सामावलेल्या आहे. परंतु प्रभू परमेश्वरा, आजवर आम्ही पाहत असता सर्वच बाबतीत तो आम्हाला आशीर्वादित केलं. एवढंच नव्हे तर आमचे प्रिय विद्यार्थी आज जगभरामध्ये फार चांगल्या पदावरती आहे. एवढंच नव्हे तर शैक्षणिक क्षेत्रात आणि क्रीडा क्षेत्रामध्ये, सोबतच वैज्ञानिक युगाच्या ह्या प्रगतीमध्ये आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी जे यश संपादन केलेलं आहे, दे बापा, त्याचं सगळं श्रेय आम्ही तुला देतो. व पडद्याच्या मागे मेहनत करणारे आमचे सर्व प्राचार्य, आमचे पर्यवेक्षक, आमचे सर्व शिक्षक, या सगळ्यांसाठी देतो. कारण प्रभू परमेश्वरा, एका जिद्दीने, एका दिलाने विद्यार्थ्यांना ते घडवित आहे. आणि केवळ घडवितच नव्हे तर प्रभू, भविष्यामधला महाराष्ट्र व भविष्यातला एक चांगला समाज हे प्रियजन घडवित आहे. आम्ही तुला धन्यवाद देतो ह्या समर्पित सेवेसाठी. प्रभू दे बापा, सर्व व्यवस्थापन करण्यास सर्व प्राचार्यांना तुझी कृपा आणि अनुग्रह तू दे. यासोबतच चांगल्या इमारती तू आम्हाला दिलेल्या आहेत, त्यावरती तुझी कृपा असू दे आणि सगळं काही व्यवस्थित असं होऊ दे. दिलेल्या बसेससाठी प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. सोबतच तांत्रिक गोष्टी ज्या आम्हाला हव्या होत्या, वेगवेगळे तांत्रिक साधनं शाळेच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये लागत असतात, लागणाऱ्या पुस्तकांचा पुरवठा, वेगवेगळ्या लॅबचा पुरवठा प्रभू परमेश्वरा तू SAMच्या प्रत्येक शाळेला करीत आहेस. ती कृपा तू पुरवित आहेस, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. यासोबतच दे बापा, आम्ही प्रार्थना करतो आमच्या सर्व हॉस्टेल्ससाठी. हॉस्टेलद्वारे होणारी सेवा तू आशीर्वादित कर. या दिवसांमध्ये दे बापा, आम्ही अधिक तुझ्याकडे मागतो. कारण की आमचे हे विद्यार्थी व त्यांच्यावरती संस्कार घडवत असताना हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड आणि त्यांचे सर्व सहकारी, दे बापा, या सगळ्यांना तुझा अनुग्रह दे. व ज्या एका दिलाने तुला स्तवण्यासाठी व प्रभू तुझ्यासमोर आपली सेवा सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांचं पालक बनून हे प्रियजन सेवा करीत आहे, दे बापा, त्यांची सेवा तू आशीर्वादित कर. वसतिगृहाच्या लागणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा तू कर. दे बापा, आम्ही प्रार्थना करतो की त्याद्वारे अनेक विद्यार्थी घडू दे आणि त्यांचं येथील वास्तव्य
आशीर्वादाचं कर, सर्व प्रकारच्या वाईटापासून संरक्षण दे. सेंट्रल ऑफिसच्या स्टाफसाठी प्रार्थना करतो, त्यांची सेवा प्रभू परमेश्वरा तू आशीर्वादित कर व त्या सेवेच्या द्वारे प्रभू तू गौरविला जा. प्रिय देवबापा, आम्ही आजारी प्रियांची आज सकाळी आठवण करत असताना श्री पी डी लवणे यांची आम्ही आठवण करतो. प्रभू तू त्यांना स्पर्श कर, आपलं आरोग्य आणि आपला अनुग्रह तू त्यांना दे व त्यांची काळजी घेत असताना घरातल्या प्रियजनांचा तू पाठीराखा आणि सहाय्य करता असा तू हो. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. हा जो विश्वास दावीद राजाचा होता, त्या विश्वासामध्ये तू त्यांना स्त्रीळ आणि बळकट कर व त्यांचं अशक्तपण दूर करून पुन्हा शरीराची झीज भरून निघावी अशी कृपा तू असू दे. सोबतच बंधू राकेश गावित यांच्या वडिलांसाठी आम्ही प्रार्थना करतो. आजचं होणारं त्यांचं ऑपरेशन प्रभू परमेश्वर आशीर्वादित कर व एक नवी साक्ष त्या प्रियजनांच्या जीवनाद्वारे निर्माण व्हावी अशी कृपा तू दे. आम्ही प्रार्थना करतो त्यांच्या वडिलांसाठी. प्रभू आपला अनुग्रह त्यांच्यावरती कर. तू आरोग्य देतोस, कारण तुझं वचन म्हणतं की त्यास बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालंय. प्रभू हे शारीरिक आणि आत्मिक अशा दुहेरी तऱ्हेचं आरोग्य आहे. म्हणून परमेश्वरा, जी प्रार्थना विनंती त्यांनी केली त्या मोठ्या विश्वासाने प्रभू आम्ही जमलेली मंडळी तुझ्यासमोर सादर होतो व या आजारी प्रियांसाठी आम्ही प्रार्थना करतो. सोबतच आम्ही ममताबाई वळवी, ज्योतिताई नाईक, जुलियाना अक्का गायकवाड, रयता अक्का जांबिलसा, सुरेश ठाकूर यांची आम्ही प्रार्थनेत आठवण ठेवतो. अरुणा सुतारी आहेत, प्रभू त्यांना देखील तू आपली कृपा आरोग्य दे. अशोक शिंपी, आनंदीबाई जयकर यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. प्रभू या प्रियांना तू आरोग्य द्यावस. सोबतच सापाबाई शिंदे आहेत, त्यांच्यासाठीही आमची प्रार्थना आहे. प्रभू या प्रियांना तू आरोग्य दे, आपली कृपा कर व तुझ्या समक्षतेचा नव्याने आशीर्वाद दे. रुही माने हिच्यासाठीही आमची प्रार्थना आहे. या छोट्या बालिकेवर दे बापा तुझा कृपेचा वर्धहस्त दे आणि तिलाही तू चांगलं आरोग्य दे. आमच्या मंडळीत असलेल्या वृद्धांसाठी प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण पिकलेले केस हा शोभेचा मुकुट आहे. आणि म्हणूनच दे बापा आमच्या मंडळीत असलेले हे जे वृद्ध प्रियजन आहे त्यापैकी नलिनीबाई मोजेस, आनंदीबाई पवार, रोबेन गार्दी, सुप्रभाबाई नाथानी, रेव्हरंड डी एम पाटील पाळकसाहेब, सोबतच पद्माबाई साळवे, ममताबाई डलगे आणि दुर्गाबाई वळवी यांची आम्ही आठवण करतो. प्रभू कोणी राहिलं असेल तर त्यांचीही आम्ही आठवण करतो, कारण की प्रभू परमेश्वर पित्या विश्वासणाऱ्यांचा हा समूह पुष्कळ मोठा आहे आणि तो तुझ्यासमोर सादर आहे. म्हणून आज या संपूर्ण विश्वासणाऱ्यांच्या समूहासोबत आमच्या गृहांमध्ये असलेल्या सर्व वृद्धांसाठी आमच्या प्रार्थना आहे. प्रत्येकाला तू स्पर्श कर, प्रत्येकाला तू आरोग्य दे आणि होऊ दे एक साक्षमय जीवन प्रभू या प्रियांच्या जीवनाद्वारे अनेक नव्या पिढीला मिळवू दे. सोबतच परमेश्वर पित्या मोठ्या विश्वासाने आम्ही तुझ्याकडे मागत होतो आणि तो पाऊस तू आम्हाला दिला. अजूनही आम्हाला पावसाची गरज आहे, कारण की आमच्या तलावांमध्ये अजूनही पाणी मुबलक असं नाही आहे. आणि म्हणूनच दे बापा आज विश्वासणाऱ्यांचा समूह एकत्र जमून तुझ्याकडे मागत आहे. दे बापा आम्ही एलियाच्या जीवनाकडे पाहतो आणि त्याने प्रार्थना केली त्यावेळेला पाऊस पडला. दे बापा जे थांबून राहिलेलं कार्य होतं ते त्याने प्रार्थनेच्या द्वारे प्रबळ अशा रीतीने पूर्णत्वास नेलं. प्रभू परमेश्वरा आमचा विश्वास आहे की पर्जन्यवृष्टी तू करतोस आणि आज प्रभू भूमीला ज्या पावसाची गरज आहे त्यामुळे आमचंही जनजीवन विस्कळीत होण्याची शंका आहे. एवढंच नव्हे तर गुरढोरं आणि अनेक प्राण्यांचंही त्याद्वारे भरणपोषण आहे. म्हणून प्रभूजी मोठ्या विश्वासाने आज कळकळीने आम्ही विनंती करतो. आज जमलेले सर्व मोठ्या मनाने प्रभू तुझ्यासमोर आम्ही सादर होतो. एका दिलाने, एका जीवाने, एका मनाने तुझ्याकडे आम्ही मागतो की दे बापा तू आम्हाला पाऊस दे, मुबलक असा पाऊस दे, आमचे नदी नाले भरून जाऊ दे, यासाठी की परमेश्वरा पुढे पाण्याची टंचाई होऊ नये. जे झरे सुकलेले आहेत त्या झऱ्यांना पुन्हा पाणी येऊ दे व ते झरे ओतप्रोत भरून वाहावेत व आम्हाला पुरेल इतकं तू द्यावंस. ह्यासाठी मोठ्या विश्वासाने आम्ही तुझ्याकडे विनंती करतो. सोबतच आम्ही रुसाबाई जांबिलसा, मुंदलवड यांची आठवण करतो. त्यांच्या पश्चात असलेल्या प्रियजनांची आम्ही आठवण करतो. मुंदलवड या ठिकाणी असलेले त्यांचे आप्त नातेवाईक व विविध गावांमध्ये असलेले त्यांचे आप्त प्रियजन या सगळ्यांसाठी आम्ही प्रार्थना करतो. व जी धन्य आशा 1 कोरिंथ याच्या 15व्या अध्यायात तू आम्हाला दिलीस, एवढंच नव्हे तर ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाने पुनरुत्थानाची आशा दिली, त्या विश्वासावरती आम्ही या सर्व प्रियजनांना ठेवतो आणि प्रार्थना करतो की प्रभू तू त्यांचं जीवन आशीर्वादित कर आणि ख्रिस्ताच्या धन्य आशेवरती तू त्यांना विश्वासात मजबूत कर. आमची प्रिय लेकरं बाहेर शिकतात याचा आम्हाला आनंद आहे प्रभू परमेश्वरा, कारण की जे ज्ञान हवं आहे, कारण की ज्ञान हे मोत्यापेक्षा मोलवान आहे असं तुझं पवित्र वचन म्हणतं. आणि प्रभू मोत्यापेक्षा मोलवान असं ज्ञान घेण्यासाठी आमची लेकरं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत. कोणी मेडिकलमध्ये आहे, तर कोणी इंजिनिअरिंग क्षेत्रात आहे,
कोणी स्पर्धा परीक्षेसाठी आपली तयारी करीत आहे, तर कोणी डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये आहे. दे बापा, आमची प्रार्थना आहे आमच्या शिकणाऱ्या या सर्व लेकरांसाठी. आज सर्व मंडळी शिकणाऱ्या प्रत्येक लेकरासाठी आठवण करते व प्रार्थना करते की प्रभू आमची लेकरं शिकावीत, स्वतःच्या पायावर उभी राहावीत, समाजात त्यांनी आपलं नाव उंच करावं व अनेक लेकरांनी आपल्या स्वतःला त्यासाठी सज्ज करून आज समाजामध्ये चांगले डॉक्टर म्हणून ते सेवा करीत आहे. त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. चांगल्या नर्सेस म्हणून सेवा करीत आहे, कोणी पोलीस विभागामध्ये आहे, कोणी इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आहे. दे बापा, आम्ही आभार देतो कारण की मंडळी त्यांच्यासाठी सतत प्रार्थना करत आहे. आज देखील आमच्या शिकणाऱ्या प्रत्येक लेकरासाठी प्रार्थना आहे. आमची लेकरं आमच्यापासून दूर आहे, परंतु शिक्षणासाठी ते गरजेचं आहे. त्यांचं अध्ययन त्या ठिकाणाचं आशीर्वादाचं कर. त्यांना लागणाऱ्या सर्व प्रकारचा पुरवठा तू कर. लागणारी आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी पालकांनाही दे बापा तुझी कृपा आणि तुझा अनुग्रह दे. नव्याने ॲडमिशन घेणारे नवीन वर्षामध्ये जे विद्यार्थी आपली प्रतीक्षा करीत आहे, अनेकांनी परीक्षा दिलेल्या आहे व खूप सारे विद्यार्थी आपले रिझल्टची वाट बघत आहे, कॉलेजेसची वाट बघत आहे. प्रभू दे बापा, त्यांचे मार्ग तू मोकळे कर आणि सगळ्या गोष्टी सुरळीत होऊ दे. आमच्या प्रिय भारत देशासाठी आम्ही सतत विनंती आणि प्रार्थना करतो. आमच्या देशामध्ये शांतता नांदू दे परमेश्वरा, सुबत्ता नांदू दे. राज्यामध्ये शांती असावी. प्रत्येक राज्य प्रभू परमेश्वरा प्रगतीच्या दिशेने पुढे वाढावं असं तू होऊ दे. आम्ही प्रार्थना करतो आमचे माननीय पंतप्रधान, त्यांच्या मंत्रिमंडळासाठी. त्यांचं सेवा कार्य आशीर्वादित कर व देशाला एका प्रगतीच्या दिशेने पुढे घेऊन जात असताना सतत आमच्या देशाची प्रगती होऊ दे. परकीय आक्रमणांपासून तू आमचं रक्षण कर. सीमेवरील जवानांसाठीही आम्ही प्रार्थना करतो पित्या, त्यांचाही तू सांभाळ कर. सोबतच दे बापा, आम्ही आमच्या प्रिय महाराष्ट्रासाठी प्रार्थना करतो. आमचे माननीय मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ, आमचं प्रिय नंदुरबार शहर, आमच्या माननीय जिल्हाधिकारी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या पदाधिकारी वर्गासाठी. प्रभू दे बापा, आमच्या शहरात, आमच्या जिल्ह्यात शांतता नांदू दे. सर्व प्रकारच्या घातपात अपघातापासून तू संरक्षण दे व अशीच प्रगतीची वाटचाल होऊ दे. जी पर्जन्यवृष्टी हवी आहे ती मुबलक प्रमाणात मिळावी असं तू होऊ दे. जी संसाधनं हवी ती मुबलक प्रमाणात असू दे आणि सर्व व्यवस्था चांगल्या अशा तू होऊ दे परमेश्वरा. सोबतच दे बापा, आम्ही प्रार्थना करतो, तुझ्या चरणापाशी येतो आणि सहाय्य मागतो. जे अध्ययन कार्य या दिवसांमध्ये चाललेलं आहे ते अध्ययन कार्य परमेश्वरा आशीर्वादाचं कर व या अध्ययनाच्या द्वारे केवळ आम्ही वाचतो किंवा ते लक्षात ठेवतो एवढं नव्हे, तर ते आमच्या जीवनात लागूकरण करून त्यानुसार जीवन जगून प्रभू तुला संतोष देतो अशी कृपा तू असू दे. आमच्या बाहेरगावी असणाऱ्या प्रिय लेकरांसाठी प्रार्थना करीत असताना आम्ही जोशुआ यांची आठवण करतो. तू त्यांच्यासोबत आहेस, त्यांचं तेथील सेवा कार्य व अध्ययन आशीर्वादाचं असं कर. आम्ही अभिषेकसाठी प्रार्थना करतो, त्याच्यासोबत तू आहेस व त्याचंही अध्ययन परमेश्वरा आशीर्वादाचं असं होऊ दे. सोबतच आमची सर्व प्रिय लेकरं यांचाही तू सहाय्य करता हो. शाळेमध्ये विद्यार्थी आता नव्या वर्गात आहेत, प्रत्येकाचं शैक्षणिक सेवा कार्य तू आशीर्वादित कर व या शैक्षणिक सेवा कार्याच्या द्वारे दयाळू परमेश्वर पित्या तू गौरविला जा. प्रार्थना करतो दे बापा, आज पवित्र वचन आम्ही ऐकत आहोत. या पवित्र वचनाकडे वळून त्या वचनानुसार जीवन जगण्यास तुझी कृपा दे व त्याद्वारे एक नवा आशीर्वाद दे. सप्ताहभरातले होणारे सर्व कार्यक्रम प्रभू तू आशीर्वादित कर. यासोबतच दे बापा, विविध ज्या सेवा कार्यांना प्रभू चालवलेलं आहे त्यापैकी बायबल सोसायटीच्या द्वारे होत असलेलं सेवा कार्य हे परमेश्वरा तू आशीर्वादित कर. पवित्र शास्त्र व त्यातील ग्रंथ आमच्यासमोर येत असताना प्रभू हे सर्व कार्य तू आशीर्वादाचं कर. सोबतच जे प्रियजन सुवार्ता सांगण्यासाठी घरातून बाहेर जात आहेत अशा सगळ्या सुवार्तिकांचं प्रभू तू सहाय्य करता हो व त्यांच्याद्वारे होणारी सुवार्ता आशीर्वादित कर. आजूबाजूच्या परिसरामध्ये तुझं नाव गाजवलं जात आहे प्रभू, ते तू आशीर्वादित कर. त्याचा आशीर्वाद आम्हा सगळ्यांना दे. पुन्हा एक वार दे बापा, तुझ्या चरणापाशी येतो व आजच्या सभेसाठी पुन्हा तुझी कृपा मागतो. याद्वारे तुझं गौरव होऊ दे आणि तुझं नाव उंचवलं जाऊ दे. पुन्हा एक वार प्रभू तू गौरविला जा. प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, या वेळेला आपण दानार्पण घेणार आहोत. दानार्पणासाठी क्वायर पुढे येईल व गीत गायनाची सेवा करेन. विजय संगीत नंबर 132 हर्षवाट बहुत हर्षवाट.
प्रियजन हो, या दानार्पणासोबत कोणाचे वाढदिवस असतील तर कृपा करून आपण सुचवा. आपण सांगू शकता, आपणासाठी प्रार्थना करण्यात येईल, किंवा आपल्या जागेवर आपण उभं राहू शकता आणि पुढेही येऊ शकता. माझ्याकडे असलेल्या माहितीप्रमाणे सोमवारी विशाल बळवी आणि महिमा खरे यांचा वाढदिवस आहे. मंगळवारी परशुराम कोकणी, राजेश गावित आणि सुरभी चव्हाण. बुधवारी निशिकांत माटे, सनी लोंडे, विलास वसावे आणि प्रशांत जांभेलसा. गुरुवारी तृषिता सुतार, रेजिना डोंगरे, आरोही बळवी. सोबतच शुक्रवारी चेतन सोनेरी आणि अमोस डलगे या प्रियांचा वाढदिवस आहे. या प्रियांसाठी आपण प्रार्थनेत आठवण करूया. दानार्पण व वाढदिवसाच्या प्रार्थनेसाठी मी सन्माननीय रेव्हरेंड जयेश पठारे पाळक साहेब आपल्याला विनंती करणार आहे, आपण पुढे यावं. दानार्पणासाठी व ज्या प्रियांचे वाढदिवस आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थनेत आठवण करावी. आमच्या पवित्र आणि जीवन प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार या प्रभुवारी तुझ्या पवित्र मंदिरात येण्याची संधी तू आम्हाला दिली. या जिवंताच्या भूमीवर तू आम्हाला जिवंत ठेवलं, ही तुझी दया आहे. परमेश्वरा, तू अनादि अनंत असा देव आहे. तुझ्यासारखा या भूतलावर कोणी देव नाही, आणि म्हणून त्या तुझा आम्ही आदर करावा, सन्मान करावं. तुझ्यासमोर भीत आणि कापत यावं ही तुझी इच्छा आहे. प्रभू, आम्ही तुझ्यासमोर येण्यासाठी योग्य आणि लायक नाही, तरी पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये धैर्य आहे. तू आम्हाला आमच्या अन्याय अपराधांची क्षमा करून पुन्हा एक वार प्रभू तू जवळ करून आमच्यावर प्रेम करतोस, त्याबद्दल धन्यवाद देतो. प्रभू, आजच्या या पवित्र दिनी या प्रभुवारी प्रभू तुझी आराधना करण्यासाठी तू आम्हाला या भक्ती मंदिरात घेऊन आलास. आणि प्रभू, तुझी भक्ती आराधना आम्ही करत असताना जे गीतं गाऊन तुझं स्तवन केलेलं आहे प्रभू, ते तू मान्य केलंस. कारण स्वर्गामध्ये असंख्य दिव्यदूत अहोरात्र तुझी स्तुती आणि स्तुती करतात, आणि त्यापेक्षा आम्हा मानवांची स्तुती तुला प्रिय आहे. त्याचबरोबर प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण या भूतलावर आम्हा सर्व मानवांना जे काय तू दिलेलं आहे, चांगलं आरोग्य दिलेलं आहे, चांगलं जीवन दिलेलं आहे. आम्हा प्रत्येकाला नोकरी, कामधंदा, व्यवसाय, आणि प्रभू तू आम्हाला सगळ्या उत्तमातील उत्तम देणग्या देऊन तू आशीर्वादित केलेला आहे. त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. जे काय तुझ्या कृपेने आम्हाला लाभलेलं आहे त्यामधून आम्ही तुझा सन्मान करावा, आम्ही तुझा आदर करावा, ही तुझी इच्छा आहे. कारण तुझं वचन म्हणतं की परमेश्वराच्या प्रभू समक्षतेमध्ये येत असताना आम्ही रिक्त असते येऊ नये, तर आम्ही तुला देण्यासाठी आणावं. जरी प्रभू तुला पैशाची, सोन्याची गरज नाही, कारण हे सर्व तुझं आहे, तू आम्हाला दिलेलं आहे, तरी पण आम्ही त्यामधून द्यावं ही तुझी इच्छा आहे. आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. आम्ही या मंदिरामध्ये, या भांडारामध्ये अर्पण करण्यासाठी जे दशांश, ज्या उपकारस्तुत्या आणलेल्या आहेत त्या तू स्वीकार. आणि ज्या प्रियांनी आपल्या जीवनामध्ये जे काही मागणं तुला केलं असेल, ज्या काही गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये तू पुरवलेल्या आहेत, त्या प्रित्यर्थ त्यांनी उपकारस्तुती केलेल्या आहे. ज्यांनी आपल्या कमाईमधून दशांश दिलेला आहे, या सर्व प्रभुदानाचा तू स्वीकार कर. हे दान तू आशीर्वादित कर, आणि ज्या भांडारामध्ये जाईल त्या भांडारातून तुझी पवित्र गौरवी सेवा घडू दे. आम्ही प्रार्थना करतो देवापा, आम्हाला घेण्यापेक्षा देण्याची वृत्ती दे, आणि आमच्या देण्याने तुझं गौरव होऊ दे. आज आम्ही प्रभू प्रार्थना करतो, या सप्ताहामध्ये ज्या प्रियांचे जन्मदिवस आहेत त्या सर्वांची आम्ही आठवण करतो. खास करून विशाल वळवी, महिमा खरे, परशुराम कोकणी, राजेश गावित, सुरभी चव्हाण, निशिकांत माटे, सनी लोंडे, विलास वसावे, प्रशांत पंजाबी, तृषिता सुतार, रेजिना डोंगरे, आरोही वळवी, चेतन सोनेरी, आमोस डलगे, या सर्व प्रियजनांसाठी प्रार्थना करतो. या सर्वांना तू आरोग्य दे, आशीर्वाद दे प्रभू. आणि या नवीन वर्षामध्ये त्यांची वाटचाल प्रभू वर्षभर तू त्यांचा हात धरून चालव. सर्व वाईटापासून या सर्वांना दूर ठेव, आणि देवापा या सर्वांच्या जीवनाकडून तुझं गौरव दे. त्यांच्या जन्मदिनाचा आनंद द्विगुणित बहुगुणित कर, आणि या प्रत्येकाने तुझे आभार मानावे असा अनुग्रह तू होऊ दे.
प्रभू आज सकाळी जे वचन आम्ही ऐकणार आहोत त्या ऐकण्यासाठी आम्हाला ऐकणारे कान दे आणि समजणारं मन दे. आणि ज्या तुझ्या दासाकडून आम्हाला हे वचन येणार आहे त्या तुझ्या दासाच्या ओठाला जिभेला स्पर्श कर आणि ते वचन आम्हा सर्वांसाठी आत्माने जीवन होऊ दे. पुन्हा एक वार हे दानार्पण या वाढदिवसवाल्यांसाठी आणि आम्हा प्रत्येकासाठी तुझ्याकडे प्रार्थना करतो. आम्हाला सर्वांना तू आशीर्वादाने भरून टाक. तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. या सप्ताहासाठी सूचना आहे त्या येण्याप्रमाणे सोमवार ते शुक्रवार सायंकाळचं प्रार्थना मनन चिंतन असणार आहे. ते 6 ते 6:30 या वेळामध्ये चर्चमध्ये घेण्यात येईल. आपण ऑनलाईन या सभेचा लाभ घेऊ शकता किंवा चर्चमध्ये येऊन आपण या प्रार्थनेचा लाभ घ्यावात. सोबतच बुधवारी सकाळी 9 ते 10 या वेळामध्ये चर्चमध्ये बायबल स्टडी घेण्यात येईल. डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब हे अध्ययन घेतील. बुधवारी सायंकाळी 4 वाजता महिला मंडळाची सभा चर्चमध्ये भरवण्यात येईल. शनिवारी सायंकाळी 6:30 वाजता तरुण संघ चर्चमध्ये भरवण्यात येईल. शुक्रवारी दिनांक 5 जुलै 2024 रोजी मंडळीची साखळी प्रार्थना होईल. या शुक्रवारी आपण साखळी प्रार्थना घेणार आहोत. सोबतच येत्या रविवारी दिनांक 7 जुलै 2024 रोजी मंडळीचा प्रभुभोजन विधी हा होईल. येत्या रविवारी आपण प्रभुभोजन विधी घेणार आहोत. प्रियांनो, देवाच्या पवित्र वचनाकडे जाण्यापूर्वी क्वायरच्या द्वारे एक सुमधुर गीत परमेश्वराच्या गौरवासाठी आहे. ते आपण ऐकूया व प्रभूची आराधना या गीतासोबत करूया.
शरीर ने फिर सांस ली, खामोशी में से तूने पुकारा, कब्र तेरी जीत है कहाँ। आई वो सुबह, वादा पूरा हुआ, बेजान शरीर ने फिर सांसें ली, खामोशी में से तूने पुकारा, कब्र तेरी जीत है कहाँ। यीशुआ तेरी जय हो सदा। हालेलूया, प्रभु तेरी स्तुति हो। हालेलूया, तूने हराया मृत्यु को, तूने तोड़ी हर जंजीर, तेरे नाम में रिहाई। यीशु मसीह तू है आशा मेरी। हालेलूया, प्रभु तेरी स्तुति हो। हालेलूया, तूने हराया मृत्यु को, तूने तोड़ी हर जंजीर, तेरे नाम में रिहाई। यीशु मसीह तू है आशा मेरी। यीशु मसीह तू है आशा मेरी। यीशु मसीह तू है आशा मेरी। परमेश्वराला धन्यवाद असो या सुमधुर गीतासाठी. प्रभूची स्तुती करतो. प्रियजन हो, आजचं पवित्र वचन आपण ऐकूया. आजच्या मननासाठी किंवा आजचा जो आपला शास्त्रभाग आहे तो एका व्यक्तीच्या जीवनावरती केंद्रित झालेला आहे आणि तो व्यक्ती आहे थोमा. थोमाविषयी ज्या वेळेला आपण पवित्र शास्त्रामध्ये वाचतो त्यावेळेला त्याच्या जीवनातली एक गोष्ट फक्त अगदी थोमा सांगितल्याबरोबर आमच्या लक्षात येते. ती म्हणजे तो ख्रिस्ताला म्हणतो की जखमांमध्ये हात घातल्याशिवाय किंवा त्याला स्पर्श केल्याशिवाय मी विश्वास धरणार नाही. ही वचनं आपण वाचूया आणि यामधून आपण हे पाहणार आहोत की आम्ही विश्वासामध्ये मजबूत असावं. यासाठी आपण योहान कृष्णवर्तमान अध्याय 20 काढूया आणि या 20व्या अध्यायामध्ये 24 ते 31 ही जी वचनं आहेत ती मी आपणासाठी वाचतो. योहान अध्याय 20 वचन 24 पासून पुढे. येशू आला तेव्हा 12तील एक म्हणजे द्विदुम म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातात खिळ्याचे वण पाहिल्या वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हा शांती असो. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणारा आहेस. थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू, माझा देव. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवलाय. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांदेखत केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहेत. देवबाप ही वचने आशीर्वादित करो. प्रियांनो, अतिशय स्पष्टपणे आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येतात. थोमाकडे पाहिल्यानंतर ही एक घटना आपल्या डोळ्यासमोर लक्षात ठेवा. कृपा करून हा जो शास्त्रभाग आहे त्याच्याकडे आपण रिबीन ठेवा,
कारण की काही शास्त्रभाग आपल्याला अजून बघायचे आहे. काही शास्त्रभाग आपणाला मी दाखवणार आहे. सोबतच आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी स्क्रीनवरती त्याचा रेफरन्स दिलेला आहे. आता बघा, शिष्यांना येशूने दर्शन दिलेलं आहे आणि येशूने दर्शन दिलेलं असताना थोमाची भूमिका त्या ठिकाणी काय आहे? पहिले तर थोमा त्यांच्यामध्ये उपस्थित आहे का? नाही. आणि थोमा त्यांच्यामध्ये उपस्थित नाही. वचन 24, येशू आला तेव्हा 12तील एक म्हणजे द्विधुम म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता. द्विधुम म्हणजे जुळा. थोमा त्या ठिकाणी नाही आहे. आता परिस्थिती अशी आहे की येशू पुनरुत्थित झालेला आहे आणि येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर येशूने शिष्यांना दर्शन दिलं. त्यावेळेला हे शिष्य लपून खोलीमध्ये बसलेले होते. मग जर सगळे शिष्य लपून खोलीत बसलेले होते तर थोमा का नव्हता त्यांच्यामध्ये? वास्तविक थोमाने त्यांच्यामध्ये असायला हवं होतं. कारण ही गोष्ट आम्हाला हे दाखवते की थोमा प्रभू येशूवर विश्वास ठेवून आपलं जीवन जगत असताना देखील त्याच्या जीवनात अशा काही गोष्टी आम्हाला दिसून येतात की तो संशय धरणारा असा आहे. इतिहास ज्या वेळेला आपण वाचता त्यावेळेला संशय धरणारा थोमा या नावानेच तुम्हाला इंटरनेटवरती त्याचा विषयी वाचायला मिळेल. प्रियांनो, मनुष्य जे करतो ती त्याची ओळख आयुष्यभर राहून जाते. थोमाची ओळख ही राहिली की त्याने हे केलं. परंतु पुढे इतिहास जसं आपण वाचाल, थोमा भारतामध्ये आला इसवी सन 52 मध्ये आणि त्याने फार मोठं सेवा कार्य केलं. त्याविषयी मी आपणाला सांगेलच. परंतु सांगायचं तात्पर्य हे की बघा, हे 24वा वचन काय म्हणतं की थोमा त्यांच्याबरोबर नव्हता. बरं, त्यांच्याबरोबर नव्हता कारण की तो त्यांच्यात उपस्थित राहिला नाही. पुढचं वचन असं म्हणतं की दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले. बघा, आता शिष्य थोमाला सांगतायत की आम्ही प्रभूला पाहिले. किती सुंदर तो वार्तालाप असेल नाही का? काय सुंदर ते डायलॉग असतील. जसं आपण नाटक बघतो तर नाटकामध्ये एक पात्र बोलतं आणि दुसरं पात्र ऐकतं. तर त्या खोलीमध्ये थोमा आलेला आहे आणि बाकीचे शिष्य सांगतात की आम्ही येशूला पाहिलं, येशू आले होते. आणि येशू आले होते हे सांगितल्यानंतर थोमाचा काय प्रतिसाद आहे? आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने त्यांना म्हटले, त्याने म्हणजे थोमाने म्हटले, बघा त्याने जे सांगितलं ते एखादी गोष्ट विपरीत घडण्याचं भय म्हणजे शंका. त्याच्या मनात शंका होती, काय खरंच येशू आला होता का? आणि ही शंका त्याच्या मनात होती म्हणून ह्या गोष्टी घडल्या. त्याने बघा काय सांगितलं, वचन 25, हातात खिळ्याचे वन मी पाहीन. त्याच्यानंतर कुशीत हात घालीन. बरं, 26वं वचन, 8 दिवस तो या शंकेमध्ये होता. वास्तविक प्रभू येशू ख्रिस्तासंगती तो राहिला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्याला त्याने फार जवळून पाहिलं आणि हे सेवा कार्य जवळून पाहिलेलं असताना देखील त्याच्या जीवनातून शंका निर्माण झाली. प्रियांनो, ख्रिस्ताने आधीच त्यांना सांगितलं होतं गेतशेमानी बागेमध्ये ज्या वेळेला प्रभू येशू होता, सोबतच वलांडनाचं भोजन करण्याच्या वेळेस थोमा देखील त्यांच्यामध्ये होता. एवढं सगळं असताना देखील थोमा इतक्या लवकर कसा विसरला? अगदी पुनरुत्थानानंतर म्हणजे 3 दिवसातच तो या गोष्टी कस काय विसरून गेला? प्रियांनो, एकच गोष्ट होती, ती म्हणजे त्याच्या मनात ख्रिस्ताविषयी शंका होती. आणि त्या शंकेचं निराकरण करण्यासाठी त्याने काही टप्पे स्वतःहून सांगितले की हात मी त्याला स्पर्श करेन आणि खिळे होते त्या जागी आपलं बोट घालेल, मी त्याच्या कुशीमध्ये हात घालेल. आणि पुढील वचनामध्ये ज्या वेळेला 8 दिवसानंतर प्रभू येशू ख्रिस्त येतो आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की तुझा हात दे, तुझा बोट दे आणि माझ्या जखमेमध्ये तो घालून बघ. प्रियांनो, ख्रिस्ती जीवनामध्ये शंका असता कामा नये. बरं, ह्या वेळेला किती वेळ गेला? वचन 26, 8 दिवस तो त्या शंकेमध्येच होता. एखाद्या गोष्टीची शंका घेणं ठीक आहे, परंतु ती एवढं पण ठीक नाही की ती आम्हाला अविश्वासाकडे घेऊन जाईल. प्रियांनो, ह्याने शंका बाळगली आणि 8 दिवसानंतर प्रभूने त्यांना दर्शन दिलेलं आहे. याचा अर्थ 8 दिवसामध्ये त्याला या गोष्टीचं भान पण राहिलं नाही का? या 8 दिवसामध्ये तो आपल्या सोबतीच्या शिष्यांसंगती बोलत असेल आणि सोबतीचे शिष्य त्याला सांगत असतील की अरे खरंच प्रभू येशू ख्रिस्त आले होते, आम्हाला ते भेटले, आम्हाला त्यांनी दर्शन दिलं. परंतु अशाही परिस्थितीमध्ये थोमाचा संशयखोर स्वभाव हा काही गेला नाही. आणि परिणाम काय झाला? प्रियांनो, त्याच्या जीवनामध्ये पुढे प्रभूने त्याला स्पष्टपणे काही गोष्टी फारच स्पष्टपणे सांगितल्या. प्रियांनो, आज बालपणापासून आपण ख्रिस्ती असू, जन्मापासून आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त माहीत असेल, परंतु शंका येतात का? काय प्रभू येशू ख्रिस्त खरंच देव आहे का? अशी शंका येते मनात. काय प्रभू येशू ख्रिस्त खरंच पुनरुत्थित झाला का? अशी शंका येते का मनात? प्रियांनो, आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे आहोत आणि आम्हाला कोणी सांगितलं म्हणून नव्हे, तर आमचा विश्वास आहे.
आम्ही स्वतः तो विश्वास पत्करलेला आहे, आम्ही स्वतः त्याच्यावर भरोसा ठेवलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र या जगामध्ये आला, माझ्या पापासाठी तो मारला गेला, माझ्यासाठी तो पुनरुत्थित झाला आणि माझ्यासाठी आज स्वर्गाच्या पित्याजवळ उजव्या बाजूला बसून माझ्यासाठी आज तो मध्यस्थी करत आहे आणि मला घेण्यासाठी येणार आहे. हा विश्वास प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचा असला पाहिजे. प्रियांनो, कसल्या बाबतीत आपण शंका बाळगतात? खरं पाहिलं असता शंका बाळगणं हे कोणाद्वारे होतं माहितीये का? आता सहज आपलं ख्रिस्ती उत्तर असं असतं की शंका सैतान मनामध्ये घालतो, परंतु नाही प्रियांनो, सैतान फक्त फूस लावू शकतो, परंतु त्याला जर तुम्ही प्रतिसाद दिला तर ते शंकेला जास्त बळावतात. काही उदाहरणं बघा पवित्र शास्त्रामधली. ही उदाहरणं आहेत, स्क्रीनवर आपल्याला दिसतील की हवेच्या मनामध्ये सैतानाने काय केलं, फक्त नुसती अशी फूस लावून दिली, थोडंसं त्याने तिला पुश केलं आणि बघा तिला ते फळ दाखवलं, बघ दिसण्यात सुंदर आहे, मनोरम आहे, आणि ते बघितल्यानंतर तिच्या मनाला ते फार आवडलं. उत्पत्तीचा 3रा अध्याय आणि 6वं वचन आपण बघू शकता पवित्र ग्रंथामध्ये. त्यात असं म्हटलं की त्या झाडाचे फळ खायला चांगले, दिसायला मनोरम आणि शहाणे करण्यास इष्ट आहे. सैतानाने काय केलं, तिच्या सोबत बोलत असताना फक्त तिला थोडंसं पुश केलं, थोडीशी शंका तिच्या मनामध्ये टाकली, काय तुम्ही देवासारखे सत्य जाणणारे व्हाल, बरे वाईटाचं ज्ञान तुम्हाला होईल. आणि बघा एक थोडीशी गोष्ट त्याने लावली आणि तिने स्वतः आपल्या सर्व जीवनाचं हे केलं तर केलं, आदामाला देखील तिने ते फळ दिलं. आणि प्रियांनो, देवाच्या बागेपासून त्यांना वेगळं करण्यात आलं. सांगायचं तात्पर्य हे की आपल्या मनामध्ये जर शंका उपस्थित होत असेल ख्रिस्ती विश्वासाबद्दल, देवपित्याबद्दल, तर त्या शंकेला सैतानाला वाव देऊ नका. दुसरं उदाहरण जर बघितलं तर उत्पत्तीच्या 18व्या अध्यायामध्ये आम्हाला दिसतं. हे देखील फार सुंदर उदाहरण असं आहे. 18व्या अध्यायाच्या 13 आणि 15 या वचनाकडे बघा. अब्राहम याच्यासोबत देवदूत बोलत आहे आणि त्याला म्हटलं की मी पुढच्या उन्हाळ्यात आलो की तुला पुत्र संतती होईल, परंतु सारा हसलेली आहे. सारा हसली, ह्याच्यावरून काय झालं की साराचा शंका होती सारेला की मी तर वृद्ध वयातीच झालेली आहे आणि असं कसं काय घडेल. आणि बघा वचन 14 की नेमलेल्या समयी वसंत ऋतूत मी तुझ्याकडे येईल तेव्हा सारेला मुलगा होईल. बघा देवाच्या दूताने स्पष्टपणे तिला या गोष्टी सांगितल्या, परंतु शंका तिच्या मनात की मी वृद्ध व वयातीत झालेला आहे. आणि 15व्या वचनात देखील स्पष्टपणे आहे, सारा नाकारून म्हणाले मी हसले नाही. वास्तविक 13व्या वचनामध्ये बघा ती हसलेली आहे. आपण हसतो केव्हा, किंवा एखाद्या गोष्टीला आपण आवडलं नाही, दुजोरा द्यायचा नाही, तर आपण सहज हसून ती गोष्ट टाळून देतो. तसं सारेच्या मनात ही शंका होती की मी वृद्ध वयातीत आहे आणि हा देवाचं दूत जे सांगत आहे ते खरंच घडेल याबद्दल तिच्या मनात शंका होती. पुढे अजून एका व्यक्तीच्या मनामध्ये, एका नाही 10 व्यक्तींच्या मनामध्ये शंका होती. गणनाचा जर 13वा अध्याय तुम्ही काढला तर या 13व्या अध्यायामध्ये हेरण्यासाठी गेलेले आहेत हे लोक. आणि हेरण्यासाठी म्हणजे कनान देश बघण्यासाठी मोशेने त्यांना पाठवलेलं होतं. 12 हेर पाठवलेले होते, 12 जासूस पाठवलेले होते. 12 पैकी 12 शिष्य परत आले. त्यांनी येताना द्राक्ष आणली होती, फळं आणली होती, अंजिरा आणली होती, आणून आपल्या लोकांना दाखवली. आणि त्यापैकी 10 लोक असं म्हणत होते की तेथले लोक फार धिप्पाड आहेत, आम्हाला त्यांच्या संगती युद्ध करता येणार नाही आणि आम्हाला त्यांना जिंकता येणार नाही. परंतु 2 त्यापैकी हेर वेगळे होते, ते होते यहोशुवा आणि कालेब. यहोशुवा आणि कालेब ह्या 10पेक्षा वेगळे निघून म्हणाले, नाही, परमेश्वराने कनान देश आपल्याला दिलेला आहे, आपण जाऊ, तो हेरू आणि त्याच्यावर विजय मिळवू. प्रियांनो, 10 लोकांच्या मनात शंका होती, परंतु 2 लोकांच्या मनात बिलकुल शंका नव्हती की देवाने तो देश आम्हाला देण्याचं सांगितलेलं आहे, देव नक्कीच तो देश आम्हाला देईल. मग प्रियांनो, आज विश्वासणारे म्हणून कोणत्या गोष्टीची शंका आज आपल्या मनामध्ये आहे का? जर तसं असेल तर कसल्याही प्रकारची शंका मनामध्ये ठेवू नका. पेत्राच्याही मनामध्ये शंका होती. वादळामध्ये होडी चालत आहे, वादळ उठलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त समुद्रावरून पायी चालत आहे आणि आता लाटा इतक्या वाढलेल्या आहेत की पुढे जाणंही अशक्य आहे. अशा परिस्थितीमध्ये येशू ख्रिस्त पाण्यावरून चालत असताना पेत्र म्हणतो की प्रभू तू आहेस तर तुझ्याकडे येण्याची मला आज्ञा कर. पेत्र पाण्यावर चालू लागला आणि ज्या वेळेला त्याने आजूबाजूचं वातावरण बघितलं, आजूबाजूचं वादळ बघितलं, त्यावेळेला तो डगमगला, घाबरला आणि बुडू लागला. प्रभू येशूने त्याला हात दिला आणि त्याला उठवलं. मत्तयाच्या 14व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन आहे, आपण ते बघू शकतो. मत्तई 14 वचन 28 बघा. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी आपण असाल तर पाण्यावरून आपल्याकडे येण्यास मला सांगा.
त्याने म्हटले ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवात उतरून पाण्यावर चालू लागला, परंतु वारा पाहून तो भ्यायला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी मला वाचवा. मग बघा येशूचं उत्तर किती सुंदर आहे. येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? शंका म्हणजे संशय. त्याने संशय धरला की मी बुडतोय. प्रियांनो, संशय तुमच्या मनात कोणत्याही गोष्टीबद्दल, ख्रिस्ती विश्वासाबद्दल असता कामा नये. जर संशय आहे तर पवित्र ग्रंथामध्ये आपला तो संशय वाचून दूर करून घ्या. शंका धरणाऱ्यांबद्दल बायबल फार स्पष्टपणे काही गोष्टी म्हणतं. तुम्हाला ख्रिस्ती विश्वासाबद्दल शंका आहे का? पापाच्या पश्चातापाबद्दल शंका आहे का? किंवा मी ख्रिस्ती घरात जन्मलो म्हणून मी ख्रिस्ती आहे, मला प्रभू येशू ख्रिस्त ठाऊक नाही, असं नाही आहे प्रियांनो. बालपणापासून आपण येशू ख्रिस्ताविषयी ऐकत आहोत आणि येशू ख्रिस्ताविषयी ऐकत असताना बघा ही वचनं तुम्हाला आधार देतील. जर मनात शंका बाळगतात, मनात अविश्वास बाळगतात, थोमासारखं येशू संगती राहून पण येशूला म्हणतात की मी जखमेत हात घातल्याशिवाय विश्वास धरणारच नाही, च शब्द त्याने त्या ठिकाणी वापरलाय. बघा बायबल आम्हाला याकोबाचं पत्र 1 अध्यायाचं 6वं वचन म्हणतं की आम्ही वाऱ्याने हरवलेले असे आहोत. याकोब 1:6 म्हणतं असं, पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे, कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व चंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. संशय धरणारा कसा आहे? वाऱ्याने लोटलेला आहे. आपण जर नदी किनारी जात असाल, अनेक वेळेला नदीमध्ये काही लाकडं वाहताना आम्हाला दिसतात किंवा झाडांच्या फांद्या आणि काही पानं झाडांचे वाहत दिसतात. त्यांना आधार नसतो, कुठंच त्यांना किनारा नसतो, ते असेच वाहत वाहत जातात. प्रियांनो, आमचा विश्वास असा नाही आहे की कोणीही सांगेल आणि कसंही आम्ही वागू. आमचा ख्रिस्ती विश्वास असा नाही आहे की कोणीतरी आम्हाला शिकवेल आणि आम्ही तसंच वागू. प्रियांनो, बायबल पवित्र ग्रंथ आम्हाला दिलेला आहे. वाचता येण्याची शक्ती देवाने आम्हाला दिलेली आहे. समजून सांगण्यासाठी देवाचे सेवक देवाने आम्हाला दिलेले आहे. प्रत्येक दिवशी सकाळ सायंकाळचं मनन चिंतन आपल्याला मिळतं आहे. आज मुबलक प्रमाणामध्ये देवाचं वचन आपल्याला मिळत आहे. देवाचा सकस आहार आपल्याला पवित्र वचनाचा मिळत आहे. मग प्रियांनो, शंका आपण कदापि बाळगता कामा नये. थोमाच्या जीवनाची एक क्वालिटी होऊन गेली किंवा थोमाच्या जीवनाला आज आम्ही एक शंकाखोर शिष्य या नावाने ओळखायला लागलोय. का असं घडतंय? विश्वासात जन्म होतो, विश्वासात आम्ही वाढतो, परंतु हे का घडतं? असं घडता कामा नये. बायबल स्पष्टपणे असं म्हणतं की आम्ही उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखे आहोत. समुद्राची लाट आपण पाहिली असेल, ती वर उचंबळते, मोठी होते आणि कालांतराने परत सपाट होऊन जाते. किंवा जी लाट असते ती उधळते, वरती येते आणि किनाऱ्यावरती आल्यानंतर त्या लाटेचा मागमूसही राहत नाही, ती लाट संपून जाते. प्रियांनो, आमचा विश्वास देवावरचा तसा असता कामा नये. पुढचं जर आपण बघितलं तर याईराची कन्या ख्रिस्ताने जिवंत केली. आणि बघा फार सुंदर शब्द याईराला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं मार्क 5:36 मध्ये, विश्वास मात्र धर. अरे विश्वास मात्र धर या एका शब्दाच्या द्वारे प्रभूने त्याला आपली कृपा दाखवली. त्याचा संशय पूर्णतः घालवून टाकला. कसल्याही प्रकारचा अविश्वास त्याच्या मनामध्ये राहिला नाही. याईराच्या कन्येला प्रभू येशूने जिवंत केलं. पुढे जर आपण मार्क 11:23 बघितलं तर शंका न बाळगता असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मार्क कृत शुभवर्तमान अध्याय 11 वचन 23, मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी ह्या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसेच घडेल असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. शंका न धरता विश्वासाने मागाल तर नक्कीच मिळेल. आम्ही मागतो परंतु आम्हाला मिळत नाही, कारण आपण चैनीकरिता मागतो. प्रियांनो, चैनीकरिता नाही तर देवाच्या गौरवासाठी आपण मागावं. आणि ज्या वेळेला आम्ही शंका न बाळगता देवाकडे विश्वासाने मागतो त्यावेळेला देव आम्हाला देतो. आणि म्हणूनच आज आम्हा विश्वासणाऱ्यांनी ही गोष्ट फार कटाक्षाने पाळली पाहिजे की कोणत्या गोष्टीचा माझ्या मने डाऊट असता कामा नये. थोमाने शंका घेण्याचं पहिलं कारण बघा, वचन. आता जो आपल्याला मूळ शास्त्र भाग मी सांगितला होता त्याकडे लक्ष देऊ आणि हा बघता बघता काही रेफरन्सेस आपणासाठी मी वाचेन. तर बघा, त्याने 20व्या अध्यायाच्या 19 ते 23 या वचनामध्ये जे केलेलं आहे त्याचं पहिलं म्हणजे सहभागिता नव्हती थोमाची. आता वास्तविक प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेले आहे आणि पुनरुत्थानानंतर येशूने त्यांना दर्शन दिलं. म्हणजे येशूला
शुक्रवारी वधस्तंभी खेळण्यात आलं, कबरेत ठेवण्यात आलं. रविवारी पुनरुत्थान त्याचं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याने शिष्यांना दर्शन दिलं. एवढ्या काळामध्ये आम्हाला थोमा त्यांच्यामध्ये उपस्थित असल्याचं दिसत नाहीये. कारण बघा, येशू आला तेव्हा 12तील एक म्हणजे दिदुम म्हटलेला थोमा हा त्यांच्या बरोबर नव्हता. लेखक आम्हाला स्पष्टपणे काय म्हणतो की त्या शिष्यांमध्ये थोमा नव्हता. याचा अर्थ असा आहे की मनात शंका का येते? जर तुमची विश्वासणाऱ्यांसंगती सहभागिता नाही तर मनात शंका येणारच. ख्रिस्ती विश्वासामध्ये आम्ही दुर्बळ का होतो? आम्हाला अनेक सैद्धांतिक गोष्टी का समजत नाही? प्रभू येशू ख्रिस्ताचे दाखले आम्हाला का समजत नाही? प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले चमत्कार आम्हाला समजत नाही? प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली शिकवण आम्हाला समजत नाही? एकच कारण आहे, सहभागिता नसणे. कारण बघा, येशू आला त्यावेळेला थोमा त्यांच्यात नाही आहे. वास्तविक त्या शिष्यांच्या संगतीत थोमाने राहायला पाहिजे होतं. बाहेर जीवाचा धोका होता तरी तो बाहेर फिरत होता. जर तो शिष्यांसंगती राहिला असता तर पहिल्याच भेटीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची आणि त्याची भेट झाली असती. त्याने ती सहभागिता तोडून टाकली. त्याला आपण फेलोशिप म्हणूया, की ज्या वेळेला विश्वासणारे संगतीत राहतात त्यावेळेला त्यांचे सर्व प्रकारच्या शंकांचं निराकरण होतं. सर्व प्रकारच्या विश्वासाबद्दलच्या शंका त्यांच्या दूर होतात. म्हणून एखादा व्यक्ती म्हणत असेल की मला ह्या गोष्टी समजत नाही किंवा ह्या गोष्टी मला योग्य वाटत नाही, तर प्रियांनो, आपण रविवारची उपासना किती वेळ सहभागिता घेता? प्याल्याची सहभागिता मी म्हणत नाही, कारण की जनरली पहिल्या रविवारी पुष्कळ गर्दी असते. फक्त आपण तेवढ्यापुरती गर्दी करता कामा नये प्रियांनो. सहभागिता म्हणजे जेथे दोघे किंवा तिघे एकत्र आहे त्यांच्यामध्ये मी उपस्थित आहे. देवाला आवडतं आमच्या संगती बोलायला, आमच्या संगती राहायला, परंतु आम्हाला आवडतं का विश्वासणाऱ्यांसंगती बसायला? आम्हाला आवडतं का देवाच्या मंदिरात बसायला? बसलंच पाहिजे. जर आम्ही देवाच्या मंदिरात नाही, जर आम्ही विश्वासणाऱ्यांच्या संगतीमध्ये नाही, तर मग शंका कोणत्याही बाबतीत आमच्या अंतःकरणात येणार आहे. पहिलं कारण त्याच्या जीवनामध्ये आम्हाला हे दिसतं की त्याला सहभागितेची उणीव होती. वचन 19 बघा, त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. आता बघा, यहुद्यांच्या भीतीमुळे दार लावून हे शिष्य जमलेले आहेत. याचा अर्थ एकटे दुकटे एखाद्या घरात लपलेले नाही, कोणी जाऊन गुहेमध्ये लपलेलं नाहीये, कोणी जाऊन दुसऱ्या गावाला लपलेलं नाहीये. यहुद्यांच्या भीतीमुळे यरुशलेमेमध्येच हे लोक एकत्र लपलेले आहेत. म्हणजे बघा, भीतीमध्ये सुद्धा त्यांचं एकत्र मिळणं त्यांनी सोडलेलं नाही आहे. त्यांची फेलोशिप, त्यांची सहभागिता त्यांनी सोडलेली नाही आहे. प्रियांनो, मंडळी आणि मंडळीची सहभागिता कधीच सोडू नका. जर आपण मंडळीपासून वेगळं राहण्याचा प्रयत्न करू तर सैतान एखादी शंकेची पाल आपल्या मनामध्ये चुकचुकवेल आणि आपोआप आपल्या मनामध्ये ख्रिस्ती विश्वासाबद्दल शंका निर्माण होतील. ते कदापि होता कामा नये. वचन 24 मध्ये बघा, अगोदरच वाचलं म्हणून आपण त्याकडे बघणार नाही, परंतु स्पष्टपणे आहे की त्या ठिकाणी दिसतंय की थोमा नाही आहे. फेलोशिप करण्यासाठी तो त्यांच्या संगती नाही आहे. भीतीपासून संरक्षणासाठी सुद्धा तो त्यांच्या संगती नाही आहे. एकत्र राहण्यासाठी पण तो त्यांच्या संगती नाही आहे आणि म्हणूनच तो त्यांच्यापासून वेगळा झालेला आहे. प्रियांनो, आम्ही सहभागिता कदापि सोडू नये. आमचं एकत्र मिळणं हे कदापि सोडू नये. आम्ही ज्या वेळेला फेलोशिप करतो, एकमेकांसोबत सहभागिता करतो, तेव्हा बघा वचन किती सुंदर आम्हाला म्हणतं. सहभागितेचं हे महत्व आहे. इब्री जर 10:25 आपण वाचलं तर त्यामध्ये असं म्हटलंय की ह्यास्तव आम्ही एकमेकांचं एकत्र मिळणं कदापि सोडू नये. इब्री ह्याचा 11वा अध्याय आणि वचन 25, त्यात बघा फार सुंदर गोष्ट सांगितलेली आहे की आम्ही एकत्र सहभागिता ही सोडता कामा नये. आमचं एकमेकांबद्दल असलेलं नातं, एकमेकांबद्दल असलेलं प्रेम जे आहे, इब्री 10 आणि 25 बघा, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी मी वाचतो. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपलं एकत्र मिळणं न सोडता एकमेकांना बोध करावा आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा. आपण आपलं एकत्र मिळणं सोडता कामा नये. प्रियांनो, कोविडचा काळ गेला. अनेकांनी सांगितलं की देवाचं मंदिर केव्हा उघडेल, आणि देवाचं मंदिर उघडलं त्यावेळेला अनेक मंदिरात नाही. आमचं एकत्र मिळणं आम्ही सोडलं नाही. आम्ही ऑनलाईन पद्धतीने एकमेकांना भेटलो. झूम मीटिंग आपण केल्या. आम्ही या ठिकाणी दिवसा 4-4 सर्व्हिसेसचं ऑनलाईन प्रक्षेपण केलं.
क्वायर त्या ठिकाणी आहे, पाळक वर्ग या ठिकाणी होते. अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमचं एकत्र मिळणं सोडलं नाही. डिजिटल माध्यमाने का असेना एकमेकांच्या घरात आपण टीव्हीवरती एकमेकांचे चेहरे बघू शकलो, मोबाईलवर एकमेकांचे चेहरे बघू शकलो, एकमेकांना विचारू शकलो की तुम्ही कसे आहात, एकमेकांसाठी प्रार्थना करू शकलो. प्रियांनो, परिस्थिती जगाच्या विरोधात होती, एकत्र मिळणं सोडता कामा नये. ज्या दिवशी तुम्ही सहभागिता सोडता, ज्या दिवशी तुम्ही एकत्र राहण्याचं किंवा एकत्र विश्वासामध्ये बसण्याचं सोडता, त्यावेळेला शंका नक्कीच मनात येते. काय परिणाम घडतो तर सहभागिता ठेवण्यासाठी प्रार्थना करा. दोघे आणि तिघे एकत्र मिळून प्रार्थना करा. मंडळी एकत्र जमून आपण प्रार्थना करा. पवित्र शास्त्राचं वाचन करा. एकत्र व्हा. आपल्या कौटुंबिक प्रार्थनेमध्ये पवित्र शास्त्राचं वाचन करा. काही गीतं गा, काही गाणे गा. आम्हाला अतिशय आनंद वाटतो की घराघरामधून सुमधुर गीतांचा आवाज येतो, स्तोत्र वाचनाचा आवाज येतो. फार समाधान वाटतं प्रियांनो. सोबतच एकमेकांना मदत करा आणि सुवार्ता सांगा. या गोष्टी आम्हाला सहभागितेमध्ये मजबूत करत असतात. सोबतच पुढे इब्री 10:25, 1 कोरिंथ 12:14 आणि मत्तई 28:19-20 हे आपल्याला पाहिजे तर आपण वाचू शकता. आपल्या फावल्या वेळात आपण दुपारून ह्याचं वाचन करू शकता. थोमाचं शंका घेण्याचं दुसरं कारण बघा, 25वं वचन आहे. जसं मी आपल्याला म्हटलं, मूळ आपला शास्त्र भाग योहान 20 असणार आहे. 25वं वचन, म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातात खिळ्याचे वन पाहिल्या वाचून खिळे व त्या जागी आपले बोट घातल्या वाचून, त्याच्या कुर्शीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणार नाही. असं आहे का? पवित्र शास्त्रात काय म्हटलंय? मी विश्वास धरणारच नाही. याचा अर्थ काही होऊन जाऊ, मी काही भरोसा ठेवणार नाही आणि मी काही विश्वास ठेवणार नाही. मला काहीतरी पाहिजे. बघा, वचन 25 मध्ये आम्ही प्रभूला पाहिले असं ते शिष्य त्याला म्हणतायत. आणि आम्ही प्रभूला पाहिलं असं म्हटल्यानंतर पण त्याचा प्रतिसाद कसा आहे? येशूने म्हटलं होतं मी जिवंत होईन, तिसऱ्या दिवशी मी पुनरुत्थान होईल, असं 3 वेळा येशूने भविष्य केलेलं आहे. गेतशेमानी बागेमध्ये पण येशूने तेच केलं. एवढंच नव्हे तर ह्या अगोदर म्हणजे मौंदी गुरुवार ज्याला आपण म्हणतो, वलांडणाचं भोजन, ते घेतानाही येशूने आपल्या पुनरुत्थानाबद्दल सांगितलं. इतक्या लवकर थोमा विसरून गेला. विसरलाच नाही तर त्याने काय म्हटलं, मी हात घातल्याशिवाय, त्याला स्पर्श केल्याशिवाय सांगणारच नाही. याचा अर्थ थोमाने शंका घेण्याचं दुसरं कारण म्हणजे साक्ष ऐकून घेण्यासाठी उणीव होती त्याच्या जीवनात. शिष्य सांगत आहे, शिष्य येशूविषयी सांगत आहे, येशूविषयीची साक्ष हे शिष्य देत आहे, परंतु त्याला ते ऐकायला इच्छा नाही आहे. दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले. सांगणं म्हणजे साक्ष सांगणं. त्याला दुसऱ्याची साक्ष ऐकायला बिलकुल आवडलं नाही. ज्या शिष्यांनी आपल्या डोळ्यांनी प्रभू येशूला पाहिलं आणि त्यांनी थोमाला सांगितलं की हो येशू आले होते, आम्ही पाहिलं, परंतु त्याला ती साक्ष ऐकायमध्ये जराही रस नाही आहे. तो उलट म्हणतो की मी असं असं केल्याशिवाय विश्वासच ठेवणार नाही, म्हणजे त्याला स्पर्श केल्याशिवाय मी विश्वासच ठेवणार नाही. प्रियांनो, ज्या वेळेला आम्ही लोकांची साक्ष ऐकत नाही किंवा आम्ही आपल्या जीवनातून कोणाला साक्ष सांगत नाही, तर प्रियांनो आम्ही विश्वासामध्ये कमजोर 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 होत जातो आणि शंका आपल्या जीवनामध्ये आम्हाला दिसून येते. म्हणून साक्ष देणं म्हणजे तुमचा अनुभव तुम्ही सांगणं. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे कसे आला, तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताविषयी कोणी सांगितलं, तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची माहिती कशी मिळाली, या गोष्टी आपल्याला समजतात आणि त्या आम्ही बोलून दाखवतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला खूप साऱ्या वेळेला असं म्हणतात की पाळक साहेब आम्हाला तर साक्ष देताच येत नाही, साक्ष कशी द्यायची? तर सोपी गोष्ट आहे. येशू ख्रिस्त भेटण्यापूर्वी तुमचं जीवन कसं होतं, येशू ख्रिस्त तुम्हाला कसा भेटला आणि आता येशू ख्रिस्तासाठी तुम्ही काय करत आहे, 3च गोष्टी आहे. पूर्वीचं जीवन, आताचं जीवन आणि भविष्यामध्ये असणारं जीवन. या गोष्टी तुम्ही सांगा. आज कितीतरी प्रचारकांच्या साक्षी तुम्ही वाचू शकता, ऐकू शकतात. कितीतरी मिशनरी आपल्याकडे होऊन गेले, त्या प्रत्येकाची साक्ष तुम्ही वाचा. जीवनातला एक टप्पा त्यांचा असा आला की त्या दिवशी त्यांना प्रभू येशू ख्रिस्त भेटला. अनेकांची साक्ष आहे की त्यांना मेळाव्यामध्ये प्रचारक बोलत असताना देवाचं वचन त्यांच्या मनाला लागलं आणि देवाचं वचन त्यांच्याशी बोललं आणि देवाचं वचन त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांच्या मनात ती साक्ष निर्माण झाली आणि मग तेथून पुढे त्यांनी दुसऱ्या दिवसापासून पुढे आपल्या जीवनामध्ये सुधारणा घडवली. काहींनी आपले व्यसनं सोडलीत, काहींनी आपला जुना स्वभाव सोडला, काहींनी आपल्या सगळ्या जुन्या चाली रूढी परंपरा सोडल्या आणि तेथून पुढे ते येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे झाले.
येशू आले होते, येशूने आम्हाला दर्शन दिलं, ही जी सुंदर साक्ष आहे त्या सुंदर साक्षीकडे थोमाने दुर्लक्ष केलं. अक्षरशः तिला खोटं ठरवलं. खोटं कसं ठरवलं की बोट लावल्याशिवाय, हात लावल्याशिवाय विश्वासच ठेवणार नाही. हे स्पष्टपणे त्याने करून टाकलं की मला काहीतरी एव्हिडन्सची गरज आहे, मला काहीतरी पुराव्यांची गरज आहे. प्रियांनो, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला अजून कोणत्या पुराव्यांची गरज आहे? काही ऐतिहासिक पुरावे आपल्याला देऊ शकतो की प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर जन्मास आले. इसवी सनापूर्वी आणि इसवी सनानंतर हे जे 2 भाग झाले ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माने झालेले आहे. प्रभू येशू ख्रिस्त जन्मात झाला ते बेथलेहेम शहर आज आम्ही बघू शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळलं ते यरुशलेम शहर आज आम्ही बघू शकतो. येशू ख्रिस्त ज्या ज्या ठिकाणी होते त्याचे ऐतिहासिक पुरावे आज आम्ही देऊ शकतो. प्रियांनो, ज्या ठिकाणी ऐतिहासिक पुरावे आहे, ज्या ठिकाणी पुराव्यांनुसार आम्हाला दिसून येतात, ज्या गोष्टी तुम्हाला पुरावे दाखवतात, ऐतिहासिक एव्हिडन्स दाखवतात, त्या गोष्टी आपण सत्य मानतो. तर प्रभू येशू ख्रिस्त आहे, या भूतलावर आले, मानवासाठी मारले गेले आणि पुन्हा आमच्या सगळ्यांना म्हणजे जे विश्वासणारे आहे त्यांना घेण्यासाठी तो येणार आहे. प्रियांनो, आपल्या मनातली ही शंका दूर करा आणि एकच लक्षात ठेवा, कोणी साक्ष देत आहे तर त्याची साक्ष बारकाईने ऐका. कोणी आपल्या मनाच्या परिवर्तनाविषयी सांगत आहे तर बारकाईने आपण ऐका. आपण हे एक वचन वाचून घेऊ. वेळेअभावी थोडंसं मी आपणाला पुढे हे वचन दाखवून जातो. 1 योहान 5 अध्याय आणि वचन 9. आपण माणसांची साक्ष स्वीकारतो, पण तिच्यापेक्षा देवाची साक्ष मोठी आहे. जी साक्ष देवाने त्याला आपल्या पुत्राविषयी दिली तीच ही त्याची साक्ष आहे. जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या ठाई साक्ष आहे. बघा, म्हणजे तुम्ही आणि मी आपल्या ठाई साक्ष आहे. ज्याने देवाचा विश्वास धरला नाही त्याने त्याला लबाड ठरवले आहे, कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे तिच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. प्रियांनो, येशू ख्रिस्त आलेला आहे. येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवा. आणि जर आम्ही येशूवर विश्वास ठेवत नाही तर ती साक्ष आपण नाकारलेली आहे आणि ते आपल्यासाठी फार धोक्याचा गंभीर इशारा आहे. जीव तोडून शिष्य येशूला सांगतायत, येशू बद्दल थोमाला सांगतायत आणि थोमाचं वेगळंच चाललेलं आहे. तो म्हणतो की नाही, मी स्पर्श केल्याशिवाय लक्ष देणार नाही. पुढे अजून बघा, थोमाने शंका घेण्याचं 3रं कारण 25वं वचन, विश्वासाची उणीव. जसं मी अगोदर म्हटलं की च प्रत्यय त्या ठिकाणी लागलेला आहे, च शब्द त्या ठिकाणी त्याने वापरलेला आहे. हे काय दाखवतं? त्याची विश्वासाची उणीव दाखवतं की तो विश्वासात अजून किती उणा आहे. वास्तविक त्याने तेवढं उणे पण आपल्या विश्वासामध्ये ठेवता कामा नये. तो तर प्रभू येशू ख्रिस्तासोबत होता आणि त्याच्या शिष्यांनी ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहिलं आणि येशूवर विश्वास ठेवला त्यामध्ये तो आहे आणि मी त्याच्यावर विश्वास धरणार. तो म्हणतो शिष्य काय बोलत आहे त्याच्याविषयी त्याला काही एवढं लक्ष तो देत नाही. जर आपण योहानाचा 16वा अध्याय पाहिला आणि 13वं वचन पाहिलं तर त्या ठिकाणी फार सुंदर आम्हाला एक उदाहरण, एक एव्हिडन्स आम्हाला दिसतं की त्या ठिकाणी 16व्या अध्यायाचं वचन 13 बघा, तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळविल. म्हणजे सत्याचा आत्मा आम्हाला कळविल, आम्हाला सांगेल. आणि हा सत्याचा आत्मा त्याच्याही जीवनात होता, परंतु त्याने त्यावर विश्वास ठेवला नाही. आता ही जी खालची वचनं आहे लूक 10 आणि योहान 6, तर ह्याच्यामध्ये 72 शिष्य येशूच्या सोबत होते. जर आपण बघितलं लूक 10 आपल्या मनातील शंका दूर करण्यासाठी हे देखील आपण वाचून घेऊया. 10व्या अध्यायाचं वचन 1 आणि वचन 17 पहिलं वचन, यानंतर प्रभूने आणखी 72 जणांना नेमून ज्या ज्या नगरात व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे असे त्यांना पुढे पाठवले. येशूचे 72 शिष्य होते. या 72 शिष्यापैकी येशूने 12 शिष्य निवडले आणि वचन 17 बघा, हे 72 शिष्य परत आलेले आहेत, आनंदाने आपली सेवा पूर्ण करून आलेले आहे. पुढे योहान 6 जर आपण वाचाल तर योहानाच्या 6व्या अध्यायामध्ये असं दिसतं की 17वं वचन, या 17व्या वचनात येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्हा 12 जणांना मी निवडून घेतले. अगोदर होते 72. याच्या अगोदर काही प्रतींमध्ये असं म्हटलंय की 150 होते, त्यातून 72 होते आणि 72 लोकांना येशूने कामगिरीवर पाठवलं, सैतानाला बंधनामध्ये टाकलेलं त्यांनी बघितलं. आणि ते झाल्यानंतर 12 शिष्य निवडले आणि या 12 शिष्यांमध्ये थोमा आहे.
बघा त्याचं किती चांगली त्याची घडण होत होती की 72 लोकांमध्ये तो निवडला जाणं फार मोठी गोष्ट आहे. 150 लोकांपैकी 72 तो निवडला जाणं मोठी गोष्ट आहे. त्या 72 लोकांपैकी 12 मध्ये निवडलं जाणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्या 12 लोकांमध्ये निवडलं जाऊन येशूचे चिन्ह, चमत्कार, येशू संगतीच्या गोष्टी राहून पण त्याच्या मनामध्ये शंका आहे. किती अवघड वाटतं नाही का? परंतु आपल्या मनात शंका असता कामा नये. याकोब 2:17 हे सगळ्यांचं परिचयाचं वचन आहे. त्यात असं म्हटलेलं आहे बघा, याकोब 2:17, याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाही तर तो जात्या निर्जीव आहे. विश्वासाची उणीव होती, तो क्रिया करायला तयार नव्हता. विश्वासाबरोबर जी कृती पाहिजे होती ती नव्हती त्याच्या जीवनात. त्याचा विश्वास होता की येशू आहे किंवा येशू सोबत राहतो, येशू सोबत खाणं पिणं केलं, येशू सोबत अनेक प्रवास केले, येशू सोबत अनेक ठिकाणी त्याने चिन्ह चमत्कार पाहिले सुद्धा, परंतु ते आपल्या कृतीत आणले नाही. प्रियांनो, ह्याप्रमाणे थोमाप्रमाणे आपलं जीवन तर नाही ना, की मी माझं जीवन क्रियाशील असं ठेवत नाही. विश्वास आहे तुमचा तर तो आता कृतीत आणा. किती दिवस आपण असंच राहणार? किती दिवस आपण अविश्वासामध्ये जीवन जगणार? किती दिवस शंकेची पाल आपल्या मनामध्ये आपण येऊ देणार आणि सैतानाला वाव देणार? आता आपल्याला विश्वासात मजबूत होऊन पुढे चालायचं आहे. बघा, येशूने त्याच्यासाठी फार सुंदर गोष्ट केली. येशूने शंका दूर केली. बघा त्याची वचन 28, आपला मूळ शास्त्र भाग जसं मी आपल्याला सांगितलेलंच आहे. 28वं वचन, थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू, माझा देव. ह्याच्या अगोदरच्या वचनामध्ये येशूने काय म्हटलं त्याला? हात पुढे कर, माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणारा आहेस. त्याला येशूने स्पष्टपणे दाखवलं. बघा आता त्याचं कसं परिवर्तन झालं. आतापर्यंत शंका घेणारा होता, परंतु येशूने त्याची शंका दूर केली. तुम्ही ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून जीवन जगत असताना शंका घेत असाल कोणत्या गोष्टीमध्ये, तर येशूमध्ये ते सामर्थ्य आहे शंका दूर करण्याचं. आणि कशा रीतीने येशूने शंका दूर केली? तर त्याला स्पष्टपणे सांगितलं की असं असं कर, आणि मग लगेच तो वळतो. बघा त्याची प्रतिक्रिया बघा, ते चित्र कसं असेल की येशू त्याच्या सोबत बोलत आहे आणि ते लोक बसलेले. वचन 26 मध्ये दारे बंद आहेत. बघा 3री ओळ 26व्या वचनाची, दार बंद आहे. येशू मध्ये येऊन उभा राहतो आणि येशूचा डायलॉग आहे की तुम्हास शांती असो. नंतर त्याने थोमाला म्हटले, तो आपले बोट इकडे कर. आणि थोमा संगती बोलत असताना 28व्या वचनामध्ये थोमाचा प्रतिसाद बघा. थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू, माझा देव. प्रियांनो, संपूर्ण पवित्र शास्त्र वाचलं, त्यामध्ये कोणत्याच शिष्याने असं म्हटलं नाही की माझा प्रभू, माझा देव. फक्त थोमा एकटा असा शिष्य आहे की जो स्वतः म्हणतो की माझा प्रभू, माझा देव. एकाही शिष्याने येशू ख्रिस्ताला माझा प्रभू, माझा देव हा शब्द वापरलेला नाहीये. यावरून त्याचं पूर्ण परिवर्तन झालं आणि तो देवाकडे वळला हे दिसून येतं. प्रियांनो, आमच्या मनातल्या शंका दूर करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपलं कार्य करतो. या शब्दावरून त्याचं वैयक्तिक नातं देवाबरोबरचं दिसून आलं. माझा म्हणतोय तो, आमच्या प्रभू असं म्हणत नाही, आमच्या उद्धारक देवा असं पण तो म्हणत नाही. तो म्हणतो माझा. वैयक्तिक रीतीने तो म्हणतो, कारण वैयक्तिक रीतीने त्याने अविश्वास बाळगला होता आणि आता वैयक्तिक रीतीनेच तो विश्वास बाळगतोय. येशू ख्रिस्ताविषयी म्हणतो, तू माझा प्रभू आहेस, माझा देव आहेस. प्रभू म्हणजे मालक, तू माझा मालक आहे. आणि देव म्हणजे आमचा परमेश्वर, ज्याला मी नमन करतो, ज्याला आपण सादर होतो, ज्या देवासमोर आपण आपलं जीवन प्रदीत करतो आणि आपल्या जीवनाला प्रगट करतो. प्रियांनो, इतका वेळ त्याच्या जीवनात शंकेचं वादळ होतं, परंतु एका क्षणात ख्रिस्ताने आपल्या दर्शनाने ते दूर करून टाकलं. प्रियांनो, पवित्र ग्रंथ वाचत राहा. देव आपल्या पवित्र ग्रंथातून आपल्याला सर्व गोष्टींची उत्तरं देईल व आपल्या जीवनातल्या गोष्टी दूर करून टाकेल. नीती याचा 3रा अध्याय आणि 5 आणि 6वं वचन आपल्या सोयीसाठी मी वाचतो. नीती 5 याचा 3रा अध्याय आणि 5 व 6 वचन. 3रा अध्याय 5 आणि 6 वचन येण्याप्रमाणे ते आहे, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तो आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. तो आदर करत होता का इतका वेळ? नाही. त्याच्या मनात तो प्रभू येशूविषयी आदर दिसत नव्हता. एवढंच नव्हे तर आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर तो भाव ठेवला होता का त्याने? नाही. परंतु त्यानंतर त्याने भाव ठेवला आणि आपल्याच बुद्धीवरती तो अवलंबून होता. कोणती बुद्धी होती त्याची? की मी हात लावेल मगच विश्वास ठेवेल, हा त्याचा बुद्धीचा भाग होता. आणि कोणतं त्याचं मन होतं? की
हां, माझ्या मनात आहे की मी जोपर्यंत हात लावणार नाही तोपर्यंत मी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. पण बघा, पूर्ण बदलून गेला आणि म्हणाला, माझा देव, माझा प्रभू. प्रियांनो, आम्हाला आमचा प्रभू सहाय्य करतो. स्तोत्र 23:1 आपण नेहमी म्हणतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. वैयक्तिक रीतीने आपलं त्याच्याशी नातं आहे. प्रियांनो, शंका केव्हा दूर होतात? ज्या वेळेला तुम्ही वैयक्तिक रीतीने देवाशी नातं जोडता, त्यावेळेला तुमच्या जीवनातल्या शंका ह्या दूर होतात. पुढे येशूने फार सुंदर शिकवण त्याला दिली. वचन 29 बघा. त्याला काय म्हटलं की पहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. बघा, आपल्या सगळ्यांसाठी मी 29 वचन वाचतो. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. याचा अर्थ जे न पाहता विश्वास ठेवतात ते धन्य. मग आज आम्हाला गरज आहे का काही चिन्ह बघण्याची येशूवर विश्वास ठेवण्यासाठी? का पवित्र शास्त्रातली वचनच पुरेशी आहेत? कसली गरज आहे? बघा, येशूला तर ह्याची गरज नाही. येशूवर विश्वास ठेवण्यासाठी आज आम्हाला काहीतरी बघून आम्ही विश्वास ठेवू असं नाही आहे. बघा, एक उदाहरण या ठिकाणी 2 आंधळ्यांचं आम्हाला दिसतं. लूक ह्याचा आम्हाला 24 अध्याय, मत्तई ह्याचा 9 अध्याय, क्षमा करा, मत्तई 9:28 मध्ये 2 आंधळे आहेत आणि येशू रस्त्याने जात असताना म्हणता, अहो दाविदाचे पुत्र, आम्हावर दया करा. येशूला पाहिलं होतं का त्यांनी? नाही, कारण ते जन्मतः आंधळे होते. येशूविषयी ऐकलं आणि येशूवर विश्वास ठेवला. मग प्रियांनो, काय बघून आम्ही येशूवर विश्वास ठेवणार? जोपर्यंत चमत्कार बघणार नाही तोपर्यंत विश्वास ठेवणार नाही. ही जर भूमिका असेल तर प्रियांनो ती योग्य नाही आहे. देव चमत्कार करतो, माझा विश्वास आहे. देव ते करेल, हा दृढ विश्वास आहे. परंतु आता त्याच्यासाठी आम्ही वेळ देता कामा नये. आज पवित्र वचन आहे. येशूने काय म्हटलंय? पाहिल्या वाचून. ह्या 2 आंधळ्यांना बघा, यांनी येशूला न पाहता येशूवर विश्वास ठेवला की हा दाविदाचा पुत्र आहे. येशू म्हणतो की तुम्हाला बरं करावयास मी समर्थ आहे, असा तुमचा विश्वास आहे का? ते म्हणाले, होय, आमचा विश्वास आहे. आणि येशूने त्या आंधळ्यांना बरं केलं. बरं, अम्माऊसच्या वाटेवरती तुम्ही बघा, लुकाच्या 24 अध्यायाच्या 16 वचनात 2 शिष्य अम्माऊसच्या वाटेवर चाललेले आहेत. येशू त्यांच्याबरोबर चालत आहे आणि येशूने त्यांचे डोळे उघडले असं म्हटलेलं आहे. त्यांचे डोळे उघडले आणि आपल्या संगती येशू चालत आहे हे त्यांना समजलं. म्हणजे विश्वास ठेवण्यासाठी आंतरिक डोळे लागतात प्रियांनो, शारीरिक डोळे लागत नाही. शारीरिक डोळ्यांनी आपण एखादी गोष्ट बघू पण, परंतु ती सर्व काळ टिकणार नाही. परंतु आत्मिक नजर आपली असली पाहिजे, आत्मिक डोळे आपले असले पाहिजे. फेस्त आणि अग्रिपा 2 राजे पौलाला बोलवतात आणि पौलासमोर त्यांचं भाषण चाललेलं आहे. आणि पौलाने त्यांच्यासमोर भाषण चाललेलं असताना त्यांना असं वाटत होतं की काहीतरी चिन्ह चमत्कार आम्हाला बघायला मिळेल. परंतु पौलाने तसं काही केलं नाही. 26 अध्यायाचं 18 वचन, त्यामध्ये तो असं म्हणतो, मी तुला त्यांच्याकडे पाठवतो यासाठी की त्यांनी अंधारातून उजेडाकडे, सैतानाच्या आधारातून देवाकडे वळावे म्हणून तू त्यांचे डोळे उघडावेस. पौल या 2 राजांना काय म्हणतोय? देवाने मला कशाला पाठवलेलं आहे? जे अंधारात आहे त्यांचे डोळे मी उघडावे. प्रियांनो, डोळे उघडणं याचा अर्थ मनापासून विश्वास ठेवणं. आता काहीतरी बघू आणि मग मी येशूवर विश्वास ठेवेन ही भूमिका असेल तर प्रियांनो तसं काय करू नका. बघा, थोमाच्या जीवनातून आपण शंकेबद्दल बघत आहोत. थोमा जो पूर्वी शंका घेणारा, त्याची शंका घेण्याची 2-3 कारणं आपण बघितले. मग येशूने त्याचं परिवर्तन केलं आणि तो म्हणतो माझा देव, ह्याच्यात पूर्ण परिवर्तन झालं. आणि नंतर थोमाचा इतिहास तुम्ही वाचाल तर चेन्नई या ठिकाणी, ज्या ठिकाणी त्याला भाला भोसकून मारून टाकण्यात आलं, त्या ठिकाणी आजही अनेक लोक जातात आणि त्याच्या जीवनाचं चरित्र बघतात. हा थोमा इसवी सन 52 मध्ये भारतामध्ये आला आणि भारतामध्ये केरळच्या परिसरामधून साक्ष देत देत देवाची सुवार्ता सांगत सांगत चेन्नईच्या त्या परिसरामध्ये आला. आता सध्याचं जे चेन्नई आहे त्या ठिकाणी तो आला आणि त्या ठिकाणी येऊन त्याला भाल्याने भोसकून मारून टाकण्यात आलं. हा शहीद झालेला शिष्य, प्रियांनो, येशूच्या 12 शिष्यांपैकी एक शिष्य, आणि हा शिष्य आमच्या भारतात येतो, आम्हाला देवाची सुवार्ता सांगतो. जो येशूवर शंका घेणारा होता तो येशूविषयी सांगणारा झाला. प्रियांनो, ज्या ठिकाणी त्याला मारण्यात आलं त्या माउंटवरती ज्या वेळेला आम्ही गेलो, ज्या वेळेला त्या टेकडीवरती चढलो, हा शास्त्र भाग अक्षरशः डोळ्यासमोर होता. आतापर्यंत 2-3 वेळा त्या ठिकाणी भेट देण्याची परमेश्वराने कृपा दिली, देवाने संधी दिली, त्यासाठी मी परमेश्वराचा आभार मानतो. परंतु सांगायचं तात्पर्य हे प्रियांनो की शंका घेणाऱ्याची शंका देव दूर करतो. परंतु आम्ही पाहून विश्वास ठेवण्यापेक्षा न पाहून विश्वास ठेवणारे बनावे. कुठून आम्हाला दिसेल? आत्मिक डोळे ठेवा. शारीरिक डोळ्यांनी
विश्वास ठेवू नका. आत्मिक डोळे उघडा आणि आपले आत्मिक डोळे उघडावे. जे सैतानाने बंधनात टाकलेले आहे, आंधळे केलेले आहे, ते आपण डोळ्याने बघावं. बघा, थोमा शंका घेणारा होता, देवाने त्याची शंका दूर केली. येशू ख्रिस्ताविषयी, येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या गोष्टीविषयी जर आपल्या मनात शंका आहे तर आपले डोळे उघडण्यासाठी आज बसून प्रार्थना करा की प्रभू खऱ्या रीतीने सांग, ह्याच्याबद्दल मला स्पष्टीकरण दे. आणि बघा, बायबल तुमच्या संगती बोलेल, देवाची वचनं तुमच्या संगती बोलेल, देवाचे प्रचारक या स्टेजवरून आपल्याशी बोलतील आणि देवाचं वचन आपल्याला आत्मिक जीवनामध्ये मार्ग दाखवेल. आता प्रियांनो, कसल्याही प्रकारच्या पुराव्यांना बघू नका. आमच्याकडे पुष्कळ पुरावे देवाने दिलेले आहे. ते पवित्र शास्त्रामध्ये आहे. जसं मी म्हटलं की साक्ष ऐका. साक्ष ऐकण्याची उणीव होती म्हणून त्याच्या मनात शंका होती. विश्वास धरण्याची उणीव होती म्हणून त्याच्या मनामध्ये शंका होती. प्रियांनो, आज आपण लोकांची साक्ष ऐका, विश्वासणाऱ्यांची साक्ष ऐका. कितीतरी मोठे प्रचारक झाले, त्यांची साक्ष ऐका. आणि आता बघून विश्वास ठेवू नका, न बघता येशूवर विश्वास ठेवा की देव माझी परिस्थिती बदलेल. या आपण डोळे मिटूया, आपलं लक्ष परमेश्वराकडे लावूया आणि आपलं लक्ष परमेश्वराकडे लावून त्याची कृपा मागूया. हे आमच्या सयाळू परमेश्वर पित्या, आमचं लक्ष तुझ्याकडे लावतो. आणि देवबापा, पाहून विश्वास ठेवण्यापेक्षा न पाहून तुझ्यावर विश्वास ठेवणं हे तुला आवडतं, कारण येशूने तसं म्हटलंय. थोमाने जी शंका मनामध्ये घातली की मी विश्वास ठेवणारच नाही जोपर्यंत मी त्याला स्पर्श करणार नाही, तो सहभागितेपासून उणा होता, विश्वासामध्ये तो पुष्कळ उणा होता. परंतु नंतर तो म्हणतो माझा प्रभू, माझा देव. नंतर तो आमच्या भारतात येऊन रक्तसाक्षी होतो व आम्हाला देवाचा निरोप देतो. देवबापा, हे ऐतिहासिक पुरावे तू आम्हाला दिले, यासाठी आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. विश्वासामध्ये आम्ही मजबूत राहावं यासाठी तुझी कृपा दे. आणि प्रभू, परिस्थिती तू बदलतोस, जीवन तू बदलतोस, सर्व शंकाचं निराकरण करतो, हा आमचा दृढ विश्वास आहे. आणि त्याच दृढ विश्वासावर पुन्हा एक वार आम्ही तयार होतो आणि सज्ज होतो. या सप्ताहभर तू आम्हाला चालव, आमच्या सोबत तू राहा आणि आमच्या जीवनाचे सर्व मार्ग तू मोकळे कर. ही प्रार्थना प्रभूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. या आपण आपल्या जागेवर उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणणार आहोत आणि प्रभूच्या प्रार्थनेनंतर मी सन्माननीय डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब आपणाला विनंती करेन आपण पुढे यावत, आशीर्वाद द्यावा. त्यानंतर सुवंद देवा परात्पर गीत गाऊ आणि आजची भक्ती समाप्त करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर असता आम्हास दे, आणि जसे आम्ही आमची ऋणे सोडून सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव जो बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ होत राहू. आमेन. सुवंद्य